नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। इंद्राणी वहति स्वयं जलमहोपाध्याय यस्यादरात्, यस्य द्वारि सुवर्णबोध विटपी वर्णोत्तमो ज्ञानवान्। सिद्धा सिद्ध यदजिरे लाल टीका सेवका, ज्ञानेशं प्रभजे जगद्गुरुवरं ब्रह्माकृतिं विठ्ठलं। नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपारा अमुपा पांडुरंगा विणवितो रंकदासमी सेवक वचन ते एक आयिकावे। वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगदकारणं, वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं, वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं, वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरम। अलंकापूर या नगरीमध्ये इंद्रायणी मातेच्या पावन या तटाकावर असलेल्या या भक्तनिवास वास्तूमध्ये आज या अष्टादशरूपी कार्यक्रम महोत्सवामध्ये चालू असलेल्या या सत्रामध्ये आजपर्यंत जी काही आपण अमृताचं पांगतं भोजनच केलं आहे म्हणायचं। तुकोबारायांची गाथा म्हणजे साक्षात अमृताचा साठा आहे। आणि यामध्ये पूर्वी विहिरीवर जसं प्रत्येकजण यायचा आणि पाणी शेंदून न्यायचा, तसं या ठिकाणी प्रत्येक एका वक्त्याने आपल्याला अमृतपान करवलं, पण ते शेंदून अमृतपान करवलं। म्हणजेच शेंदून करवलं यामागे म्हणण्याचा उद्देश हा आहे की जो वक्ता इथे येईल तो या ठिकाणी येतो तर कष्ट करून येतो। अभंग सांगताना त्याला काय कष्ट होतात काय नाही हे त्या वक्त्याला माहीत असतं, आणि त्या वक्त्याने ते कष्ट केलेले असतात आणि ते कष्ट करून तुम्हाला ते अमृतपान करवलेलं असतं। मग त्याच या शृंखलेमध्ये आज मजपामराकडे ही सेवा आलेली आहे। जशी तशी ज्ञानोबाराय सेवा करून घेतील तसं आपण ही सेवा करण्याचा प्रयत्न करू। ज्ञानोबाराय सकल गुरुजन तसंच सर्व गुरुबंधू मंडळी व या ठिकाणी बसलेल्या सर्व आप्तेष्टांना माझ्या सुहृदांना मी नमन करतो। आणि आपल्या आलेल्या या 1050 ते 1068 एवढ्या अभंगाचं आपण चिंतन करूया। पांगत चिंतन करण्याचा प्रयत्न मी करीन। पहिला अभंग आहे आपल्याला, पापताप दैन्य जाय उठाउटी, झाली या भेटी हरिदासांची, ऐसे बळ नाही अणिकांचे अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत, चरणी चेरज वंदी शूळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा, भवतरावया उत्तम हे नाव, भिजो निधी पाव हात काही, तुका म्हणे मना झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवांचे, पापताप दैन्य जाय उठाउटी, झाली या भेटी हरिदासांची। अभंगाच्या सुरुवातीला मी थोडंसं काही सांगेल की हे अभंग जे आहेत या अभंग शृंखलेमध्ये काही अभंग जे आहेत ते हरिकथेचं वर्णन करणार आहेत, काही अभंग हरिभक्ताचं वर्णन करणार आहेत, काही अभंग जी हरिकथा आणि जे हरिभक्त आहेत त्यांचं जे आराध्य आहे ते दैवत विठ्ठल परमेश या विठ्ठलाची वर्णन करणारे अभंग आहेत। तर आपल्याला जो क्रम आहे तो पहिला आलाय, या ठिकाणी हरिदासांचं वर्णन करणारा अभंग आलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की पाप ताप दैन्य जाय उठाउटी, झाली या भेटी हरिदासांची, ऐशे बळ नाही अणिकाचे अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत। तर तुकोबाराय म्हणतात की हरिदासांची भेटी झाल्याच्या नंतर काय फळ भेटतं, हरिदास आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर किंवा आपण हरिदासांची भेट घेतल्याच्या नंतर आपल्याला काय फलप्राप्ती होती, तर ते या ठिकाणी तुकोबाराय सांगतात। तुकोबाराय म्हणतात पाप ताप दैन्य जाय उठाउटी, झाली या भेटी हरिदासांची। अन्वय असा आहे की हरिदासांची भेटी झाली या, पाप जाय दैन्य जाय, पाप उठाउटी जाय, दैन्य उठाउटी जाय, ताप उठाउटी जाय। म्हणजे एक वाक्य यातलं महत्त्वाचं आहे। उठाउटी हा शब्द आहे तो सर्वत्र आणून घ्यायचा आहे। पाप उठाउटी जाय, दैन्य उठाउटी जाय आणि ताप उठाउटी जाय। तर या हरिदासांच्या भेटीने पाप जातं, ताप जातो, तसं दैन्यही जातं।
पाप ताप दैन्य उठाउठी जाय म्हणजे पाप पाप जाय म्हणजे काय जातो, तर तुकोबारायांच्या या अभंगातून सांगायचं जे आहे ते असं आहे. पाप जाय म्हणजे तुकोबाराय म्हणतात जे वेद निषिद्ध कर्म आहे. वेदाने दोन प्रकारचे कर्म सांगितलेले असतात. एक वेदविहित कर्म असतं आणि एक वेद निषिद्ध कर्म असतं. वेद बाह्य आचरण किंवा वेदाला निंदनीय असं आचरण जे आचरण आहे ते म्हणजेच पाप असतं. आणि ते पाप जे आहे ते ह्या हरिदासांच्या भेटीने उठाउठी जातं. उठाउठी म्हणजे तत्काल, त्वरित, लवकर, आचिरेण म्हणजे आपल्या इकडे लगेच लगेच म्हणजे लगेच फळप्राप्ती होते. लगेच ह्या हरिदासांची भेटी होणं, त्यांचा बोध प्राप्त होणं आणि आपल्या अंतकरणातलं पाप निघून जाणं हे एक क्षणिक काळातलं काम आहे. तसंच ताप जाय, उठाउठी जाय म्हणतात. ताप पण उठाउठी जाय. ताप काय, तर ताप सांगितला, 3 प्रकारचा ताप सांगितला. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक असे 3 ताप आहेत. तर आदिदैविक ताप म्हणजे काय, आदिभौतिक ताप म्हणजे काय आणि आध्यात्मिक ताप म्हणजे काय. तर आदिदैविक ताप, आध्यात्मिक ताप आणि आदिभौतिक ताप. तर आदिदैविक ताप म्हणजे काय, तर नाथ महाराज म्हणतात देवापासून आदिदैविक, मानसताप आध्यात्मिक, भूतापासावतो भौतिक, या नाव देक त्रिविध तापतो. तर नाथ महाराज सांगतात की देवापासून आदिदैविक, देवांपासून प्राप्त होणारे जे ताप आहेत त्या तापाला आदिदैविक ताप म्हणायचं. म्हणजे ज्या ठिकाणी देवांकडून होणारी जी आपल्याला बाधा असते, देवांकडून होणारा जो ताप असतो तो आदिदैविक ताप समजावा. आणि मानसताप आध्यात्मिक, आपल्या मनाकडूनच होणारा जो ताप आहे त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. पुढे सांगतात भूतापासाव तो भौतिक, या नाव देख त्रिविध ताप. मग भूतांपासून आपल्या आसपास असणारे भूत म्हणजे सर्प योनी वगैरे वगैरे, जारज अंडज ह्या ज्या योनी आहेत त्या योनीतून भेटणारा जो ताप आहे त्या तापाला आपण म्हणायचं आदिभौतिक ताप. मग आता हे आदिभौतिक ताप, आदिदैविक ताप आणि आध्यात्मिक ताप हे 3 ताप त्या संतांच्या भेटीने जातात. पुन्हा आणखी काय जातं, दैन्य जातं. दैन्य जाणे म्हणजे काय, तर दैन्य जाणे सांगतात. दैन्य जाणे म्हणजे या ठिकाणी म्हटले की दारिद्र्य जातं. दारिद्र्य, या जीवाचं दारिद्र्य कोणतं असतं, तर जन्ममरण हेच या जीवाचं दारिद्र्य असतं. आणि या संतांच्या एकदा का संतांची भेट झाली की आपलं जन्ममरण नाहीसं होतं. काय म्हणतात ते, संतांच्या वचने वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. संतांची भेट जर झाली की संतांचे वचन ऐकाय भेटतात आणि त्या वचनामधून आपलं जे जन्माचं दैन्य असतं म्हणजे जन्म दुःख असतं ते दुःख दारिद्र्य आपलं नष्ट होतं आणि आपल्याला काय होत असतं, तर आपल्याला लवकरात लवकर ते नष्ट होऊन आपल्याला परमप्राप्ती होत असते. परमप्राप्ती म्हणजे परमात्मा प्राप्ती. आणि असं झाल्याच्या नंतर तुकोबाराय सांगतात हे पाप ताप दैन्य हे बाकीचे साधनं नाहीत का घालू शकतो, तर तुकोबाराय सांगतात मी शाश्वतीने सांगतो की ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत. याही चरणाचा आपल्याला अन्वय करावा लागेल. तर तुकोबाराय म्हणतात ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत. जगी ऐसे बळ अनेकांचे अंगी नाही. मग अनेकांचे, अनेक म्हणजे कोण, तर सांगतात तप, तीर्थ, दान आणि व्रत हे 4 घटक आपल्याला त्यांनी समोर मांडले. म्हणजे त्यांनी सांगितलं की तपापासून पण हे ह्या पाप ताप दैन्याचं निवारण होऊ शकत नाही. पुन्हा तीर्थापासून पण पाप ताप दैन्य हे जाऊ शकत नाही. म्हणतात तीर्थापासून कसं जाऊ शकत नाही, तर तीर्थ तर घालतात ना, तीर्थे बाह्यमळ क्षाळू कर्मे आभ्यंतर उजळू. म्हणजे तीर्थ पाप घालू शकतात. तीर्थामध्ये पाप जातं. मग पाप जातं तर काय होतं बुवा, पाप जातं परंतु परत लिप्त होतं. पण एकदा का संतांची भेट झाली तर पाप आपल्याला पुन्हा पाहायला पण भेटणार नाही. संतांची भेट झाल्याच्या नंतर आपल्या अंतकरणात पापाचे जे कोंब असतात त्यांची वाढच होत नाही, ते कोंब करपून जातात. मग तुकोबाराय म्हटले तप तीर्थ जगी. मग तपाने जाईल, तपाने जात नाही. का तपाने जात नाही, तर तप करणारे जे तापसी असतात त्यांच्या अंतकरणात पाप उद्भवू शकतं. पाठीमागे पुराणात कितीतरी उदाहरणे आहेत, ते आपण बघून घ्या. आणि पुढे सांगतात की दानाने तर आमचं ताप कमी होईल, दैन्य कमी होईल, पाप कमी होईल. तर ते म्हटले नाही, दान पण तेवढं सक्षम नाही. म्हटले व्रताचरण, तर व्रताचरण हे फार कठीण असतं. व्रताचरण खरपुसे करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांची. त्याच्या अगोदर थोडा एक जो चौखंड आहे तो आठवत नाही आहे. तर तो
जो भाग आहे म्हणजे व्रताचरणाने पण पाप ताप दैन्य जात नाही बुवा. तर मग काय म्हटले तर आयशे बळ शाश्वतीने तुकोबाराय म्हटले की आयशे बळ अनेकांचे अंगी नाही. मग म्हटले पुढे काय होतं तर पुढे सांगतात चरणीचे रजवंदी शुळपाणी नाचती कीर्तनी त्यांचे माता. मग आता असे जे हरिदास आहेत त्यांचा एवढा महिमा आहे तर मग ते कसे आहेत त्यांच्याविषयी थोरवी काय तुम्ही एवढा आम्हाला बोबाटा करून सांगता गवगवा करून सांगताय की हरिदास असे असतात तसे असतात. मग त्यांचं महात्म्य सांगण्याकरिता आम्हाला एक ठोस पुरावा द्या ना काहीतरी. तर तुकोबाराय आपल्या पुढे ठोस पुरावा म्हणतात की जे हरिभक्त असतात ते कीर्तनामध्ये नाचले कीर्तन करत असताना नाचत गात असताना त्यांच्या चरणीचे रज म्हणजे त्यांच्या चरण कमलाची जी धूल आहे धुलिकण आहेत ते धुलिकण स्वतः शूळपाणी म्हणजे भगवान शिवशंकर माळसाकांत भगवान शिवशंकर हे वंदन करतात. तर म्हटले मग आम्हाला तुम्ही सांगताय ते सर्व खरं हो पण आम्हाला काही ठोस पुरावा. तर नामदेवरायांचं जीवन कथानक आपल्यासमोर मांडायचं झालं तर नामदेवराय आणि ज्ञानोबाराय हे दोघं जणे ज्यावेळेस तीर्थयात्रा करत होते तर सकल तीर्थे भ्रमण करत करत नामदेवराय आणि जे आपले ज्ञानोबाराय आहेत ते दोघे जण काय झालं तर एकदा असेच तीर्थयात्रे तर त्यांनी पूर्ण भारत भ्रमण तीर्थयात्रा केलेलीच आहे. तर मग त्यामध्ये नामदेवरायांना मागण्याकरिता स्वतः ज्ञानोबाराय देवाकडे गेले आणि देवाला म्हटले की देवा मला तीर्थयात्रा करायची आहे. मग मला तीर्थयात्रा करायची पण एकट्याला काही तीर्थयात्रेमध्ये गमणार नाही करमणार नाही तर तुम्ही काय करा मला नामदेवांना सोबत द्या. तर नामदेवराय नको म्हणत होते देवाला सोडून जायचं नाही म्हणत होते बाकीच्या तीर्थांना. पण देव नामदेवरायाला म्हटले हासोनी पंढरीनाथ पाहे नाम्याकडे मने नवलबा केवडे भाग्य तुझे प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर किंवा इच्छितसे आदर संगतीचा. म्हटले अरे तुझं भाग्य केवढे म्हणे नामदेवा तू थोर आहेस. पुन्हा म्हटले तरीच जन्मा यावे तरीच विष्णुदासी यावे गर्भवासी तरीच विष्णुदासी यावे गर्भवासी असे तीर्थावळीमध्ये वर्णन केलेलं आहे की तुम्ही नामदेवराय असं काय म्हणता की नको नको. अहो जे ज्ञानोबाराय तुम्हाला चला म्हणतायत जे सोबती तुमच्या संगतीची इच्छा करतायत तुमच्या संगतीचे चाड ठेवतायत ते ज्ञानोबाराय म्हणजे साधे समजू नका. ते कोण आहेत तर प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. ते ज्ञानोबाराय हे प्रत्यक्ष परब्रह्माचं रूपडं आहे आणि त्या ज्ञानोबारायांच्या सोबत तुम्हाला काही काळ घालावंच लागेल. माझी इच्छा आहे जा. मग नामदेवराय गेले आणि नामदेवरायांनी त्यांनी काशी कांची अवंतिका पुऱ्या सप्तपुऱ्या आणि 12 ज्योतिर्लिंगामधले 11 ज्योतिर्लिंग पूर्ण केले आणि ते आता हळूहळू या इकडे औंढा नागनाथला निघाले. तर औंढा नागनाथला गेले त्या दिवशीचा दिवस होता माघ शुद्ध त्रयोदशी माघ शुद्ध चतुर्दशी शिवरात्री माघ शुद्ध चतुर्दशीस शिवरात्री पर्वकाळ विशेष नामाज्ञानेश्वर त्या थळास येते झाले औचिते. म्हणजे नामदेवराय मैपती महाराज म्हणतात की नामदेवराय आणि ज्ञानोबाराय हे माघ शुद्ध चतुर्दशीमध्ये त्या स्थळाला पोहोचले. आणि काय झालं मग पुढे तर त्या स्थळाला पोहोचल्याच्या नंतर मग तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी स्नानविधी वगैरे सारला आणि स्नानविधी सारल्याच्या नंतर पुढे मग ज्येष्ठ जेवी मग त्यांचं जे आगमन होतं ते आगमन तिथल्या लोकांसाठी कसं आहे तर त्याच्यासाठी काही मैपती बुवा ताराबादकर यांनी काही उदाहरणं दिले. मग त्या उदाहरणामध्ये काही उदाहरणं ठराविक आहेत महत्त्वाचे आहेत पण त्याचं आपण सरळ उदाहरण करून त्याचं सरळ आपण एक अनुवाद करून पुढे जाऊ की प्रतिपदेचा चंद्र जसा प्रतिपदेचा चंद्र चैत्र महिन्यातील प्रतिपदेचा चंद्र एखाद्याच्या घरामध्ये प्रविष्ट व्हावा किंवा माघ शुद्ध द्वितीयेस म्हणजे बीजेचा धर्मबीज म्हणतात त्याला. तर त्या धर्मबीजेच्या दिवशी स्वतः धर्मराव म्हणजे युधिष्ठिर राजा किंवा धर्मनाथ जे नवनाथ आहेत त्यांच्या शिष्य परंपरेमध्ये एक धर्मनाथ आहेत ते जसे त्यांच्या एखाद्या भक्ताच्या घरी जावे तसं ते झालं म्हणे. आणि मग ते ज्ञानोबाराय आणि नामदेवराय त्या औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्रात गेल्याच्या नंतर आता हरिभक्त आहेत ते हरिभक्तांचं काम काय हरिकथा हरीचे गुणानुवाद करणं. मग आता नामदेवराय आणि ज्ञानोबाराय त्या गावात गेल्याच्या नंतर ज्ञानोबाराय नामदेवराय हे पोहोचले होते. ती दिवस होता ती तिथी होती माघ शुद्ध चतुर्दशी. मग माघ शुद्ध चतुर्दशी म्हणजे शिवरात्री होय. मग त्या शिवरात्रीला काय केलं त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी दिवसा गेल्याबरोबर तिथल्या भक्तजनांना आनंद झाला. मग यांनी स्नान वगैरे केलं
आणि स्नान वगैरे करून नंतर त्यांनी काय केल्याच्यानंतर स्नान वगैरे केल्याच्यानंतर त्या ठिकाणी लगेच त्यांनी कीर्तन चालू केलं मंदिरात. आता दिवसा कीर्तन करत होते. कीर्तन करता करता एवढे तल्लीन झाले कीर्तनामध्ये की सर्व जे भक्तगण होते येऊन बसलेले ते भक्तगण पण नाम टाळी सर्व वाजायचे आणि देवाच्या आनंदात एकदम तल्लीन झाले. मग आता काय माहिती आहे का, शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय असे दोन संप्रदाय आहेत. त्यामध्ये शैव संप्रदायाचे जे ब्राह्मण भक्त होते ते भक्त त्या दिवशी शिवरात्री होती. शिवरात्री म्हणजे विशेष पर्वकाळ. शिवरात्री शैव संप्रदायाचा विशेष पर्वकाळ. मग शैव संप्रदायातील ते जे भक्त आहेत त्या भक्तांनी त्या ठिकाणी धावा घेतला आणि म्हटले चला आता आपण देवाची पूजा करू. मग कर्मकांडी ब्राह्मण होते त्यांनी काय केलं, तीर्थामध्ये स्नान केलं आणि देवाच्या मंदिराच्या समोर आले, पण अंगावर सोहळं घातलेलं होतं. त्यांनी पाहिलं पुढे बसलेले जे आहेत ते साधे माणसं आहेत, आपण एक कोणी उच्च जातीतील आणि हे असा त्यावेळेसचा जो वर्णभेद व्यवस्था होती ती वर्णभेद व्यवस्था त्यांच्या लक्षात आली आणि त्या कर्मकांडाच्या त्या विधीनुसार त्यांनी विचार केला की आतमध्ये जावं तर आपण ओवळे होऊ. मग ते खूप विचार करत बसले. मग काही काळ गेल्याच्या नंतर त्यातील दोन जे भक्त होते ते ब्राह्मण भक्त जे होते शिवजींचे त्यांनी विचार केला, म्हटले चला परत सचेल स्नान करू, पण यांना आता इथून धाडणं गरजेचं आहे. मग ते गेले आणि त्या ठिकाणी जाऊन ते म्हटले काय लावलं हे तुम्ही, आम्ही कर्मकांडी आहोत, हे टाळी पिटणं वगैरे आम्हाला काही मान्य नाही. तुम्ही काय करा, तुम्ही ज्या देवाचं भजन करता तो देव पंढरपूरमध्ये राहतो आणि तुम्ही इथे काय भजन करता, मग तुम्ही पंढरीस म्हणणं हे उचित आहे, इथे म्हणू नका, बाहेर जा म्हणे. मग नामदेवरायांनी त्या विप्रदेवतेची पूजा केली आणि त्यांना नतमस्तक होऊन नामदेवराय त्या ठिकाणी बाहेर गेले. मग जसा एखादा भक्त कथा कीर्तन करत असेल आणि त्या कथेचा रंग एकदा का जर भंग झाला तर मग त्या ठिकाणचे जे भक्त आहेत ते भक्त पण त्या ठिकाणाहून निघून जात असतात. मग नामदेवराय गेल्याच्या नंतर मंदिराच्या मागे सर्व भक्तगण मंडळी आली आणि भक्तगण मंडळी आल्याच्या नंतर सर्वांनी काय केलं तर सर्वांनी तसंच पुढे जाऊन मग त्यांनी स्वतः त्या यांच्याकडे गेले. सर्व नामदेवरायांच्या पाठीमागे मंदिराच्या पाठीमागे गेले आणि नंतर झालं असं की नामदेवरायांनी तिथं ती हरिकथा मांडली आणि हरिकथा मांडल्याच्या नंतर सर्वांनी एकदम आनंदाने हरिकथेचा उद्घोष चालू केला आणि इतके तल्लीन झाले की त्यांना सांजवेळ झालेली लक्षात आली नाही. आता सांजवेळ झालती, शिवरात्रीची रात्र होती. मग आता कर्मकांडी सर्व ब्राह्मणांनी परत एकदा स्नान केलं आणि देवाची आराधना करण्याकरिता मंदिरामध्ये शिवरात्रीच्या रात्री बसले. मग रात्रभर जे कीर्तन चालू झालं नामदेवरायाचं ते विरहात कीर्तन चालू झालं. त्यात दोन रस होते, एक करुणारस आणि एक करुण रस होता आणि विरहाचा एक रस होता. तर ते शांत रस आणि करुण रसामध्ये त्यांनी कीर्तन चालू केलं आणि नामदेवराय देवाला आळवू लागले, म्हणे पंढरीनाथा तू सर्व काही बरं केलंस म्हणे, पण औंढा नागनाथ म्हणजे नागनाथांनी आमच्यापासून तोंड फिरवलं आणि पाठ दाखवली म्हणे, आता तूच धावून ये. असं म्हणल्याच्या नंतर भगवान पंढरीश परमात्मा स्वतः पुढे गेले आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी स्वतः तिथं अंगाने उडी घातली आणि देवाच्या शिवजींच्या मनोमन प्रार्थना केली. शिवजींच्या लक्षात आलं की देवाचं मनोगत आहे. मग रात्रीच्या सुमारास अचानक 12च्या सुमारास कोणालाही न कळता मंदिराची दिशा जी होती पूर्व दिशेला त्या मंदिराचं जे मुख होतं ते मुख कधी पश्चिम दिशेला जे मुख होतं ते कधी पूर्व दिशेला झालं, पूर्व दिशेला जे मुख होतं ते कधी पश्चिम दिशेला झालं हे कळालं नाही आणि सर्व ब्राह्मण मधातच होते आणि बाहेर कीर्तन चालू होतं. मग सकाळ झाल्याच्या नंतर ब्राह्मण उठले आणि ब्राह्मणांनी परत म्हटले आता अर्घ्य देऊ, सकाळ झालेली आहे. तर त्यांनी पाहिलं, ते म्हटले अरे अकस्मात बाहेर सूर्य काय पश्चिमेला उगवला का. मग असं जे महात्म्य आहे या कीर्तन महात्म्याचं आणि ह्या हरिदासांचं महात्म्य आहे, त्या हरिदासांचे चरणरज शिवजींना इतके प्रिय आहेत की ते त्या चरणरजाचं वंदन करतात. यात काय नवल, त्यांनी स्वतःहून काय केलं म्हणे, चरणरजाचं वंदन न करता साक्षात मंदिर फिरवलं आणि त्याचं प्रमाण म्हणजे फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. म्हणजे शिवजींनी स्वतः आता त्या देवळाचंच मुख फिरवलं. मग एवढी थोरी त्या कीर्तनामध्ये नाचणाऱ्या त्या भक्तांची आहे. मग त्या भक्तांचं चरणरज वंदीनं काही एवढे विशेष नाही आहे. शिवजी स्वतः मंदिर फिरू शकतात तर मग त्यांचं चरणरज सहज वंदितात. भरपूर प्रमाण आहेत देण्यासारखे की चरणीचे हे विष्णू जोडीकर माता रजवंदी हर, म्हणजे विष्णू परमात्मा कर जोडतो त्या भक्तांना आणि शिवजी जे आहेत ते शिवजी काय करतात तर चरणाचे रज वंदन करतात. असं सांगतात की चरणीचे रज वंदी शुळपाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा. पुढे सांगतात भवतरा वया उत्तम हे नाव भिजोनी दे हात पावकाई. मग आता हे जे संत महात्मे आहेत ना हे भव तरुण जाण्यासाठी म्हणजे ह्या भवरूपी सागर जो आहे, भवरूपी सागर म्हणा, भव नदी म्हणा, माया नदी म्हणा,
याला भरपूर जे काही नावं आहेत शास्त्रामध्ये ते पूर्ण नावं तुम्हाला ज्ञात आहेत, ते नावं पूर्ण तुम्ही जाणून घ्या. ते नावं म्हणजे एकच, म्हणजे संसार सागर. हा जो संसार सागर आहे तो संसार सागर खूप दुस्तर आहे. संसार सिंधू हा दुस्तर, नुलंगवे उलंगितापार, बहुत वाहाविले दूर, नलगेची तीर पैलथडी. असं जे वर्णन आहे या संसाराचं, हा जो संसार आहे तो संसार कसा आहे म्हणे तर खूप दुस्तर आहे. आणि तो दुस्तर असणारा संसार या संतांच्या चरण रजाचं किंवा संतांच्या सानिध्यात आलं तर खूप सोपी असणारी ही नौकाच आहे एक प्रकारची. हे समुद्र पार करण्यासाठी, संत म्हणजे समुद्र पार करण्याची नाव, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. तर मग हे नाव जे आहेत ते नाव काय करत असते हो ती नाव माणसाला वाहून नेते. मग नाव वाहून नेते. मग हे संत कसे वाहून नेतात, तर हे संत कसे वाहून नेतात याबद्दल शंकाच घ्यायची नाही. जसं एखादा पवनारा आहे, कासे लागे तया न लागती सायास, पोहणारा त्यास पार पावी. एखादा जर कासेला लागला आणि त्या भक्तांनी त्याला कसलीच चिंता करायची नसते. एखाद्याला जर दुसऱ्याची कंबर धरली पोहणाऱ्याची, तर पोहणारा जो आहे ना तो त्याला पैल थिडीला नेतो. इथं तरी हातपाव भिजतात, कारण कमरेला धरलेला असतं. पुढे सांगतात, जो कासे लागुनी तरे, ज्ञानोबाराय म्हणतात, जो कासे लागुनी तरे तया पोहती उर्मी नुरे, पुरोहित नाविस्कारे दाते. पण मग जो कासे लागून तर तो त्याला कसलंच म्हणजे पोहतेपणाची उर्मी नसावी. तसं मग या ठिकाणी जे संत आहेत ना, ते संत एकदा का भवसागरातून आपल्याला तरण्याचं आश्वासन देत आहेत ना, तर ते आपल्याला उद्धरून नेतील यात शंकाच नाही. आणि ती नाव कशी आहे तर हात पाव भिजून दी, हात भिजून दी, पाव भिजून दी. संत एकदा का आपल्याला संतांनी एकदा आपलंसं म्हणलं, संतांनी आपल्याला एकदा आपलंसं म्हणलं की ह्या संसार तीरावर आपण पैल तीरावर संसाराच्या आपण सहज गेलोत असं समजायचं. पुढे सांगतात, तुका म्हणे मना झाले समाधान देखील चरण मग वैष्णवांचे. मग असे जे संत महानुभव आहेत, असे जे काही दैवी पुरुष आहेत, त्यांचे चरण पाहिल्याच्या नंतर मला काय झालं तर तुकोबाराय म्हणतात, त्यांचे चरण पाहिल्याच्या नंतर मला समाधान झालं. मग असे जे तुकोबाराय म्हणतात, असे जे साधक आहेत, असे जे संत असे जे सिद्ध महानुभाव आहेत, त्यांचे चरण पाहिल्याच्या नंतर मला समाधान झालं. मग आता हे जे साधक आहेत, हे जे सिद्ध महानुभाव आहेत, त्यांची जी स्थिती आहे ती स्थिती तुकोबाराय म्हटले आम्हाला प्राप्त झाली. मग अशी स्थिती प्राप्त झाल्याच्या नंतर आम्ही काय केलं म्हणे, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा. आम्ही भूमीवरी एकपय दैवाचे निधान हे वाचे सापडले. तर तील कुळे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप. नचळे हा मंत्र न म्हणे याती कुळ, न लगे काळ वेळ विचारावी. तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, साठविला हवा हृदयात. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ. तुकोबाराय म्हणतात, असे जे संत महानुभव आहेत त्यांच्या संगतीत जाऊन आम्हाला जो बोध प्राप्त झाला म्हणजे कोणता बोध तर इथं विठ्ठल म्हणजे विठ्ठल नामाचा ठेवा जो प्राप्त झाला, आत्मैक्य ज्ञान जे प्राप्त झालं ते ज्ञान प्राप्त झालं. मग तोच जो ठेवा आहे, तोच जो बोध आहे, आत्मैक्य ज्ञान रूपी बोध, त्या बोधामध्ये आम्ही सर्व काळ असून काय करू तर निर्मळ असणारी हरिकथा करू. हरिकथा कशी आहे, माझी हरिकथा माऊली. किंवा दुसरे एक प्रमाण आहे तुकोबारायांचं की अमृताची धार वाहे देवाचे समोर, ऊर्ध्ववाहिनी हरिकथा, मुकुटमणी सकळ तीर्था, शिवाचे जीवन जाळी महादोष विघ्न. असं म्हणतात. मी काही खूप काही श्रुत नाही, बहुश्रुत नाही, पण जोग महाराजांचा आवडता अभंग होता. म्हणतात अमृताची धार वाहे देवाचे समोर. हा जो अभंग आहे ना तो जोग महाराजांना प्रिय होता. मग तो अभंग म्हणजेच हरिकथा ही कशी आहे, निर्मळ आहे. मग निर्मळ असणारी हरिकथा आम्ही सर्व काळ करू. आणि तुकोबाराय म्हणतात, आम्ही कसे आहोत, आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही भूमीवरी एकपय दैवाचे निधान हे वाचे सापडले. मग आम्ही ह्या भूतलावर, ह्या भूमंडळावर आम्ही दैवाचे आहोत. दैवाचे म्हणजे भाग्याचे आहोत. आमचं भाग्य काय, आम्ही खूप मोठे आहोत. का मोठे आहोत हो, तुम्हाला गर्व का आहे मोठ्या असण्याचा तर म्हटले निधान हे वाचे सापडले. आमची जी वाणी आहे ना तिला एक निधान सापडलं. निधान म्हणजे ठेवा सापडला. कोणता ठेवा सापडला हो तर विठ्ठल रूपी निधान आम्हाला सापडलं म्हणे. तर तील कुळे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप. मग ही हरिकथा जी आहे, हरीचे गुणानुवाद जे आहेत ते तरतील कुळे दोन्ही उभयता म्हणजे शाश्वत पद्धतीने सांगतात की दोन्ही कुळे म्हणजे वडिलाकडील आणि मातेकडील दोन्ही कुळे असे उभयता कुळे. गाता ऐकता सुखरूप तरतील. गाता ऐकता दोन्ही म्हणजे तुम्ही गायन जरी केलं हरिकथेचं तरी तुमचे दोन्ही कुळे म्हणजे आईकडील कुळ आणि वडिलाकडील कुळ उद्धरून जाईल म्हणे. पुन्हा म्हटले ऐकता श्रवण जरी केलं तरी तुमचं ते सुखरूप दोन्ही कुळे उद्धरून जातील. पुन्हा आणखी म्हटले पुढे काय होईल, नचळे हा मंत्र न म्हणे याती कुळ, न लगे काळ वेळ विचारावी. हा मंत्र जो आहे हा मंत्र
नचळे म्हणजे हा च्यूत होत नाही, चूक होत नाही, भ्रमिष्ट होत नाही. विठ्ठल मंत्र एकदम सोपा आहे ना. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, एकदम सोपा आहे. तुका म्हणे सोपा मंत्र तुका म्हणे जपा मंत्र अक्षरी सोपा. हा मंत्र खूप सोपा आहे. मग हा मंत्र जो आहे ना तो नचळे म्हणजे हा मंत्र च्यूत होत नाही, म्हणजे फळापासून च्यूत होत नाही. च्यूत होत नाही म्हणजे मंत्र च्यूत होत नाही. मंत्र जर उच्चारला तर फळ निश्चित भेटतं. मंत्राचं फळ च्यूत होत नाही. मग ह्या मंत्रामध्ये चूक होत नाही. चूक काय असते हो मंत्रामध्ये? प्रत्येक मंत्रामध्ये चूक असते. जर संस्कृतचे मंत्र उच्चारायला गेले तर त्यातली पद, मात्रा, वर्ण याचा विचार करावा लागतो. पण इथं ह्या कोणत्याही गोष्टीचा या भक्तीमध्ये कोणत्याही गोष्टीचा ह्या विचार करायची गरज नाही म्हटले. मग हा मंत्र नचळे, हा मंत्र न ढळे, पुन्हा हा मंत्र नचळे आणि हा मंत्र यातिकुळ विचारत नाही की हा अमुक यातीतला आहे याला म्हणाय जमत नाही, हा अमुक कुळातला आहे याला म्हणाय जमत नाही. तर हा सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे. मग हा जो मंत्र आहे तो सर्वांसाठी आहे. पुन्हा म्हटले न लगे काळ वेळ विचारावी. पुन्हा हा मंत्र घेण्यासाठी अमुक काळ अमुक देश असावा असं काही नाही म्हणे. काळ म्हणजे देश आणि वेळ म्हणजे काळ. काळ वेळ न लगे म्हणजे देश काळाची या ठिकाणी बाधा नाही म्हणे, म्हणजे काही आट नाही म्हणे. पुन्हा म्हटले तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा. मग कोणता मंत्र हो? तर शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा साठविला हवा हृदयात. तुकाराम महाराज म्हणतात हा मंत्र जो आहे ना तो मंत्र माझा खूप प्रिय आहे म्हणे. हा मंत्र विठ्ठल आहे आणि विसावा आहे. माझा विसावा म्हणजे विश्रांतीचं स्थान आहे. विठ्ठल जर कोणी माझ्या कानावर विठ्ठल शब्द पडले तरी मला समाधी लागल असा हा मंत्र आहे म्हणे. पुन्हा आम्ही हा मंत्र हृदयामध्ये साठविला. कसा साठविला म्हणे? हवा साठविला, अट्टहासाने साठविला. हवा म्हणजे अट्टहासाने साठविला. हृदयात म्हणजे अंतकरणात, वाचेत, वाणीत साठवला म्हणे. पुढे आणखी सांगतात तुकोबाराय मग असे जे हरिभक्त आहेत त्या हरिभक्त होण्याकरिता आणि हरिभक्त असण्याकरिता काय सामग्री लागते तर सांगतायत बहुत जन्मीचे संचित सबळ होय जरी बहुत तरीच होय हरिभक्त कृपावंत मानसी. म्हणवी म्हणियारा तयाचा दास आपुल्या दासांचा अनुसरले वाचा काया म्हणे विठ्ठली. असे भूतदया मानसी अवगा देखी ऋषिकेशी जीवे न विसंबे त्यासी. मागे मागे हिंडतसे तुका म्हणे निर्विकार शरणागता वज्रपंजर. जे जे अनुसरले नर तया जन्म चुकले. या अभंगामध्ये तुकोबाराय दोन्हींचं म्हणजे हरिभक्ताचं वर्णन करतात आणि देवाचंही वर्णन करतात. मग हरिभक्त कसा असतो, हरिभक्ताची लक्षणे काय, तर हरिभक्ताचं पुण्य सामग्री साठा काय तर हे सांगतात तुकोबाराय की हा हरिभक्त जो असतो ना तो कसा होतो तर बहुत जन्माचे संचित सबळ होय जरी बहुत तरीच होय हरिभक्त कृपावंत मानसी. मग हरिभक्त आणि मानसी कृपावंत असणारा हरिभक्त कधी होतो तर म्हणले पुष्कळ जन्माचं संचित म्हणजे पूर्वजन्माचा जो ठेवा आहे. पुष्कळ जन्माचं संचित म्हणजे काय हो तर पुण्यात्मक जे बल आहे ते बल जर सबळ झालं आणि बहुत म्हणजे पुष्कळ जन्माचं पुष्कळ संचित ज्यावेळेस सबळ होईल म्हणजे बलवान होईल प्रबल होईल त्यावेळेस एखादा हरिभक्त अंतकरणामध्ये कृपावन असणारा असा हरिभक्त निर्माण होतो म्हणे. आणि असा जो हरिभक्त निर्माण झाला ना मग त्याचा देव काय होतो तर म्हणवी म्हणियारा तयाचा दास आपुल्या दासांचा अनुसरले वाचा काया म्हणे विठ्ठली. मग देव जो आहे ना तो काय करतो तर तयाचा मनियारा म्हणवी. मग त्या हरिभक्ताचा तो मनियारा म्हणवी म्हणजे मनियारा काय म्हणवतो तर तो जो काम सांगेल हरिभक्त तो देव करायला तयार असतो. जर हरिभक्ताने एखादं काम सांगितलं म्हटले इथंच उभा राहा तर तिथेच उभा राहतो नाही का. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीवनी झाला रिता. आणि पुंडलिकाने काय म्हटलं पुंडलिका दिदलावर करुणा करी विठ्ठली. अभंगाची सुरुवात त्याने सांगितलं की इथून जाऊ नको. पुंडलिक म्हटला इथेच उभा राहा तर देव तिथेच उभा राहिलेले आहेत. मग तो मनवी मनियारा तयाचा. मग तो जो देव आहे ना तो त्यांचा मनियारा होतो म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं काम आहे ते काम करतो. मग असा जो देव आहे ना तो कशाबद्दल ते काम करतो तर ते सांगतायत की अनुसरले वाचा काया मने विठ्ठली. मग जे कोणी त्याला अनुसरण करतात त्याची सेवा करतात. अनुसरले म्हणजे काय तर त्याला अनुरक्त होतात आधीन होतात त्याचं स्मरण करतात. त्यांना कसे स्मरण करतात तर शरणागती ही भरपूर प्रकारचे आहे परंतु या ठिकाणी अनुसरण आहे. मग अनुसरण कायेने अनुसरण वाचेने अनुसरण आणि मनाने अनुसरण विठ्ठलाचंच अनुसरण केलं ज्यांनी त्यांच्यासाठी हा देव मनियारा होतो. पुढे सांगतात असे भूतदया मानसी अवगा देके ऋषिकेशी जीवे न विसंबे त्यासी मागे मागे हिंडतसे. मग आता परत एका चरणामध्ये पुढल्या ह्या भक्ताचं वर्णन करतात की असे भूतदया मानसी ज्या भक्ताच्या हृदयामध्ये भूतदया असते. पुन्हा अवगा देके भूतदया म्हणजे भूतांविषयक दया. पुन्हा अवगा देके ऋषिकेशी अवघ्या जगतामध्ये ते ऋषिकेशी म्हणजे भगवान परमात्म्याला जगतात. पुन्हा आणखी जीवे न विसंबे त्यासी
मग जीवाणे म्हणजे काय तर म्हणतात इथे मनापासून विसरत नाही, मनापासून देवाला जो विसरत नाही आणि नाही असा जो आहे भक्त, तो भक्त त्याला देव जीवापासून विसरत नाही. जीवे न विसंबे त्याशी मागे मागे हिंडतसे. मग जो भक्त आहे ना कोणता, जो काया वाचा मनाने अनुसरला आहे आणि भूतांची दया ज्याच्या अंतकरणामध्ये आहे, पुन्हा सर्व भूतमात्र हे ईश्वराचं रूप आहे असं जो पाहतो, त्याला देव स्वतः विसरत नाही, त्याच्या मागे मागे हिंडतो. पुन्हा आणखी सांगतात, तुका म्हणे निर्विकार शरणागता वज्रपंजर जे जे अनुसरले नर तया जन्म चुकले. तुकोबाराय म्हणतात जे रूपड तुम्ही ज्याचं ध्यान करताय ते ध्यान करणारं रूपड कसं आहे तर ते निर्विकार आहे. निर्विकार म्हणजे काय हो तर विकार जे आहेत ते विकार आहेत षडभाव विकार. षडभाव विकार म्हणजे काय, अस्ति पहिल्यांदा असलं पाहिजे, पुन्हा जायते अस्ति जायते, नंतर जायते म्हणजे जन्म होतो, वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यते. अशा प्रकारचे हे 6 जे षडभाव विकार आहेत ना ते या देवाला नाही आहेत, कारण तो निर्विकार आहे. तुका म्हणे निर्विकार आणि शरणागता वज्रपंजर, जे असा जो निर्विकार जो आहे ना त्याला जो शरणागत आहे त्याच्यासाठी वज्रपंजर आहे, म्हणजे वज्रासारखा अभेद्य पिंजरा आहे. मग अभेद्य पिंजरा असणारा तो भगवान, त्या भगवंताचं जे त्या भगवंताची ज्यांनी शरणागती केली त्यांचे काय झालं म्हणे, जे नर अनुसरले तया जन्म चुकले. ज्या नरांनी त्या निर्विकार अशा परमात्म्याचं अनुसरण केलं त्यांचे जन्म त्या ठिकाणी चुकले. जन्म चुकले म्हणजे जन्म मरण रूपी फेरा चुकला. पुढे सांगतात की तारू लागले बंदरी चंद्रभागेची तिरी. मग आता असा जो परमात्मा आहे, तुम्ही एवढं त्या परमात्म्याचं वर्णन केलं, पहिल्या याच्यात भक्तांचं वर्णन केलं, दुसऱ्या याच्यात भक्तीचं वर्णन केलं, तिसऱ्या याच्यात भगवंताचं वर्णन केलं, मग तो भगवंत आहे तरी कुठे बुवा तर सांगतायत तारू लागले बंदरी चंद्रभागेची तिरी लुटा लुटा संतजन अमुप हे राशीधन झाला हरिनामाचा तारा सीड लागले फरारा तुका जवळे हमाल भार चालवी विठ्ठल लुटा लुटा संतजन अमुप हे राशीधन. तुकोबाराय म्हणतात ते ठिकाण मी तुम्हाला सांगतो, थोडी दम धरा, धीर धरा. ते धीर धरण्याचं कारण असं आहे की ते ठिकाण दूर नाही आहे म्हणे. तारू लागले बंदरी, तारू लागले म्हणजे नाव लागली म्हणे, नौका होडी जहाज लागली म्हणे. कुठे म्हणे ती जहाज, अहो ते बंदर कुठे आहे, ती जहाज कुठे आहे तर ते म्हटले ती जहाज चंद्रभागेच्या तीरावर आहे म्हणे. मग ते चंद्रभागेच्या तीरावर कोण आहे आपल्याला माहिती, एक गीत प्रसिद्ध आहे, ते आनंद सिद्धनीच गायलेले होते चंद्रभागेचे तिरी. ते गीत असं गीत प्रसिद्ध आहे चंद्रभागेचे तिरी. मग चंद्रभागेच्या तीरावर कोण आहे, तुकोबाराय सांगतात की माझं दैवत कुठं आहे, पंढरपूर माझे आराधन पंढरपुरीचे निदान. तुकोबाराय म्हणतात माझे आराधन, मग माझं जे आराधन आहे तेच त्या ठिकाणी आहे म्हटले, पंढरपुरात आहे ते निदान म्हणे, ते चंद्रभागेच्या तीरावर आहे म्हणे. मग ते निदान तुम्ही काय करा, लुटा लुटा संतजन. तुकोबाराय म्हणतात त्याचं तुम्ही काय करा, लूटपाट करा म्हणे. लूटपाट करा म्हणजे लुटणं एक अशी क्रिया आहे. लुटणं केव्हा घडतं माहिती का, एखादा दाता दान करत असतो आणि दान करत असताना रांगी शिस्तीत घेतलं तर त्याला दान म्हणतात, संकल्प सोडून घेतलं तर दान. पण त्या दात्याला कंटाळा आला, दाता म्हणला आता पुरे बाबा मला काही वाटणं होत नाही, तुम्हीच घ्या हातानं. असं म्हटल्याच्या नंतर ज्यावेळेस लोकांची दुर्मूड सुटते, त्यावर एखादी गोष्ट असते त्या गोष्टीवर लोकांची दुर्मड सुटते, म्हणजे ती गोष्ट सर्वजण जेवढी घेता येईल तेवढी घेतात. जसं की तुकोबारायांच्या घरात धान्य आलं आणि धान्य आल्याच्या नंतर तुकोबाराय वाटत होते आणि तुकोबाराय शेवटी लोकांना म्हटले ज्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊन जा. लोकांनी तुकोबारायच्या घरातली राग नेली म्हणतात, तसं लुटणं म्हणतात त्याला. मग तसं हे तुम्ही संतजन, आता हे धन जे आहे ना अमुप असणारं हे राशी, अमुप म्हणजे पुष्कळ आहे, हे पुष्कळ जे धन आहे ते तुम्ही लुटा म्हणे. पुन्हा काय झालं म्हणे, झाला हरिनामाचा तारा. हरिनाम ही बंदरात लागलेली जहाज आहे ना, तर ही जहाज आहे ना तुम्ही लुटा म्हटले. आणि पुन्हा काय लुटा तर पुढे सांगतात झाला हरिनामाचा तारा. तारा झाला म्हणजे काय तर ते सांगतात की पाय उतारा झाला. या ठिकाणी हरिनामाचा पाय उतारा झाला, नाव झाली. ही हरिनाम जी नौका आहे ती झाली आणि ह्या नौकेवर इथं नौकेचं रूपक केलं. आता जहाज, मी काय जहाजेत बसलेलो नाही, म्हणजे छोट्या होडीमध्ये याच्यात बसलेलो आहे. मग आता ह्या मोठ्या जहाजेला सर्वांनी चित्रात पाहिलेली असेल, तर त्या चित्रात जहाजेला वरती एक पडदा असतो, कापडी कापड असतो, तो दिशा बदलण्यासाठी असतो म्हणा किंवा हवेचा झोक थांबवण्यासाठी असतो. तर ती जहाज आहे ती डुबू नये, पलटू नये किंवा हेलकावे खाऊ नये म्हणून तो पडदा असतो. मग ते सीड जे असतं त्याला सीड म्हणतात. मग सीड म्हणजे काय तर ते जो कापड असतो जहाजेवरील कापडी पडदा त्याला सीड म्हणतात. आणि पुढे म्हटलं की ती सीड जी आहे ती सीड लागली फरारा, ती आता सीड आता
हालू लागली, फडकू लागली, म्हणजे निशाण फडकू लागलं ह्या जाजेवरचं. आणि मग आता ही जाज आहे ना, या जाजेवर तुका जवळी हमाल. आता ह्या तुकोबाराय म्हटले की त्या जाजेवर मी एक हमाल आहे. हमाल म्हणजे ओझे वाहणारा एक पुरुष आहे. आणि भार चालवी विठ्ठल, भार चालवी विठ्ठल म्हणजे त्या जाजेवरचा जो भार आहे, पुष्कळचा जो भार आहे ना, ते ओझं सर्व विठ्ठल चालवतो. पुढल्या अभंगात सांगतात, आता तुम्ही जो हा देव आहे त्याला मी कसा आळवीन, तुम्ही कसा आळवा हे सांगून जातात यामध्ये. तर आळवीन स्वरे कैसा मधुरा उत्तरे, येवो येवो पांडुरंगे प्रेमपाणा मज देगे, पसरोनी चोची वचने ही करुणेची, तुका म्हणे बळी आम्ही लढीवाळे आळी. तुकोबराय म्हणतात आळवीन स्वरे. आता आळवण्याची क्रिया मी सांगत नाही, कारण आज आहे कोजागिरी पौर्णिमा. सर्वांना आळवायचं कसं हे माहीत असतं. आज सर्वजण दूध आळवतात, घट्ट करतात पार, आणि नंतर खातात, नंतर त्याचं सेवन करतात. मग दूध आळवणं ही जी क्रिया आहे, तसंच इथं देवाला आळवायचं. आळवायचं म्हणजे काय करायचं, देवाला घट्ट करायचं, देवाला मनापासून त्याच्या नावाचा ठाऊ फोडायचा. मग तो ठाऊ फोडताना कसा आळवायचा, तर मधुरा उत्तरे, मधुरा जेवढं होईल तेवढं करून वाणीने त्याचं काय करायचं, विनवणी करायची, त्याची स्तुती करायची गोड शब्दाने. मग असा असणारा तो देव आहे ना, त्याला कसं बोलवायचं, तर देव तुकोबाराय म्हणतात येवो येवो पांडुरंगे. तुकोबाराय इथं आळून पण दाखवतात, पांडुरंगे येवो येवो, मी आता आर्तभूत आहे, तर तू ये. पुन्हा काय म्हणतात, प्रेमपाणा मज देगे. प्रेमपाणा म्हणजे काय हो, तर प्रेमाचा पाणा. प्रेमाचा पाणा म्हणजे जसे आईला पाहणा असतो, करुणेचा पाना, प्रेमाचा पाना, असे पाण्याचे अनेक प्रकार आहेत. तर ह्या ठिकाणी प्रेमाचा पाना दे म्हणजे मला प्रेम दे, तुझं प्रेम दे, मी माझं प्रेम तुला देईन, अशा प्रकारचं ते म्हणतायत तुकोबाराय. पुढे म्हणतात पसरवणी चोची वचने ही करुणेची. मग माझं हे तोंड जे आहे ना, ते तोंड पसरलं मी, पण ही वचने जे आहेत ते वचने आहेत ना ह्या तोंडातून निघणारे, तर ती कशी आहेत, करुणेची वचने आहेत. करुणाची म्हणजे मी तुला आर्ततेने हाक मारतोय. आर्द्रता माझ्या अंतकरणात आहे, ओलावा आहे, त्या ओलाव्याने मी तुला हाक मारतोय, प्रेमाचा ओलावा आहे. मग आता तू कसा, तुकोबाराय म्हणतात आम्ही कसे आहोत, तुका म्हणे बळी आम्ही लढीवाळे आळी. तुकोबाराय म्हणतात आम्ही जे आहेत ना, आम्ही बलवान आहोत तर आहोत. पुन्हा कसे आहोत, लढीवाळे म्हणजे लाडके आहोत, आणि आळी म्हणजे आमचा अट्टहास जो आहे, आमचा जो हट्ट आहे, हट्टी आहोत आम्ही. तर तो हट्ट तू आता पूर्ण कर, हट्ट घेणारे आम्ही आहोत. पुढे सांगतात की तो जो परमात्मा आहे, तो परमात्मा कसा आहे, तो परमात्मा ना त्या परमात्म्यानं पाहिल्याच्या नंतर काय होईल, तर तुकोबाराय सांगतात सकळिकांचे समाधान नवे देखिल्या वाचून, रूप दाखवी रे आता सहस्त्रभुजांच्या मंडिता, शंखचक्र पद्मगदा गरुडासहित ये गोविंदा, तुका म्हणे कान्हा भूक लागली नाही ना. सकळिकांचे समाधान, तुकोबाराय म्हणतात सकळिकांचे समाधान. आता इथं सकळिक म्हणजे कोण, हे कुटुंबिक नाही. सकळिक म्हणजे माझ्या शरीरातली जी इंद्रिय आहेत, माझे कान, माझे डोळे, माझे काय माहिती का, भूक लागली पाहिजे माणसाला, भूक लागते. एखाद्या व्यक्तीची भूक केव्हा लागते माणसाला, त्या व्यक्तीविषयी कान आतुर आहेत, त्या व्यक्तीविषयी डोळे आतुर आहेत, त्या व्यक्तीविषयी माणसाचा जीव आतुर आहे, तर मग त्याला भूक लागली म्हणतात. आणि त्या सकळिकांचे समाधान होईल, त्या जीवाचं, त्या डोळ्याचं, त्या कानाचं समाधान होईल. म्हटले कशानं होईल, तर देखिल्या वाचून. पुढे सांगतात सकळिकांचे समाधान नवे देखिल्या वाचून. मग सकळिकांचं समाधान म्हणजे त्या इंद्रियांचं समाधान होणार नाही. कशा वाचून, देखिल्या वाचून, तुला पाहिल्या वाचून. आता त्या इंद्रियांचं, त्या मनाचं, त्या डोळ्यांचं, त्या कानाचं कशाचंच समाधान होणार नाही म्हटले. मग तू काय कर, रूप दाखवी रे आता सहस्त्रभुजांच्या मंडिता, हजारो हाताने सुशोभायमान असणाऱ्या भगवंता तू काय कर, रूप दाखव आता. पुन्हा कसं दाखव रूप, तर रूप दाखवताना म्हटले शंख चक्र पद्म गदा गरुडासहित ये गोविंदा. शंख चक्र गदा पद्म हे झाले आयुध, आणि गरुड झालं वाहन. ह्या सर्वांसहित तू ये म्हटले आता, आणि मला गोविंदा, गोनाम इंद्रिय आणि त्या इंद्रियांचं समाधान करणाऱ्या गोविंदा तू आता ये. म्हणजे वरती जे सकळिक आहेत ते इथं गोविंदा या शब्दातून सांगायचं आहे की तुम्ही या म्हटले. आणि तुका म्हणे कान्हा भूक लागली नयना, आणि कान्हा, तर कान्हा या शब्दातून सांगायचं आहे की कृष्णा तानुल्या. पण हे कान्हा शब्दातून बहुतेक रूपक माझा भाव जो आहे तो सांगतोय. कान्हा हा चंद्रवंशी आहे, आणि चंद्र ही डोळ्याची देवता आहे, आणि डोळ्याची देवता चंद्र असल्यामुळे हे चंद्रवंशीय यादवा, हे कान्हा, हे कृष्णा तू काय कर म्हणे आता, ह्या डोळ्यांना शांत कर, कारण तूच या डोळ्यांची अधिष्ठात्री देवता आहेस ना. मग तू काय कर, यांना शांत कर म्हणले. आणि पुढे काय म्हटले, पतित पावना दीनानाथा नारायणा, तुझे रूप माझे मणी राहो नाम जपवाणी, ब्रह्मांड नायका विश्वजनाच्या पाळका, जीवीची या जीवा तुका म्हणे देवदेवा. म्हटले पुढल्या अभंगात सांगतायत तुकोबाराय की तू कसा आहेस, पतित पावन आहेस,
दीनानाथ आहेस, पुन्हा नारायण आहेस. पतित पावन म्हणजे ही सगळी ब्रिदावळी. पतित पावन हे ब्रिदावळीमध्ये नावं येतात. ब्रिदावळी म्हणजे त्याचे ब्रीद येते. मी पतित पावन आहे, दीनानाथ आहे, असे त्याचे ब्रीद येतं. मग तू पतित पावन आहेस, दीननाथ आहेस, नारायण आहेस, तर मग काय कर, तुझे रूप माझे मनी. तुझं रूप आहे ना ते माझ्या मनी आहे. मग आता काय कर, तुझं रूप माझे मनी राहो, नाम वाणी जपो, तुझं रूप माझ्या मनात राहू दे, आणि तुझं जे तुझं नाम आहे ना ती माझ्या वाणीने जप हो. पुन्हा म्हणतात ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा ब्रह्मांडाचा स्वामी, ब्रह्मांडाचा चालक मालक तू आहेस ना. तर म्हणतात ब्रह्मांड नायका, विश्वजनाच्या पाळका, सर्व विश्वजनांचं पालन पोषण करता तू आहेस. तर मग तू काय कर, या ब्रह्मांड नायका तू काय कर, जीवीची या दिवा, जीवीची. आता ही सर्व प्रार्थना आहे देवाला. जीवीची या जीवा, जीवाचं जीवन असणारा तू, जीवाचा अधिष्ठानभूत पारमार्थिक जीवन, जीवांचा अधिष्ठान पारमार्थिक जीव आहेस तू, जीवांचा अधिष्ठान असणार आहेत, अधिष्ठानभूत पारमार्थिक जीवन तू आहेस. मग तू काय, तू पुन्हा आणखी तुकोबाराय म्हणतात देव देवा, तू देवांचाही देव आहेस. मग आता तू आहेस ना, तू मनात राहिलास, तर मग आता त्या मनाला सांगतात पुढल्या याच्यात, करी हेचे काम मना जपे राम राम, लागो हाची छंद मना गोविंद गोविंद, तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना. आता तुकोबाराय त्या मनाला विनवणी करतात. आता हा जो विठ्ठल परमात्मा आहे, हा जो नारायण आहे, तो आता आपल्या अंतकरणात त्याचं रूप साठवल्या गेलेलं आहे ना. आता तर तू हेच काम कर आता म्हणा की जपे राम राम, तू आता राम 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 म्हणत राम म्हटले. पुन्हा सांगतात म्हणा तुला हाच छंद लागाय पाहिजे, हाच लळा लागाय पाहिजे, हाच ध्यास लागाय पाहिजे. काय तर म्हणा गोविंद गोविंद, तू गोविंद गोविंद नामाचा सारखा उच्चार करायला पाहिजेस. पुन्हा म्हणतात तुकोबाराय सरळ म्हणतात की हे तुका म्हणे म्हणा, म्हणजे उपक्रम उपसंहार करतात. तुकोबाराय म्हणतात हे म्हणा तू काय कर, मज दिनाला, मज दिन म्हणजे मज दुबळ्याला, मला गरिबाला तू भीक दे. काय भीक दे तर मनाने जप कर, आणि मनानेच पुन्हा गोविंद गोविंद जप कर. अशा प्रकारचं काम तू कर. पुन्हा म्हणतात आता जो भक्तांचा म्हणजे देव आहे ना, तो कसा आहे तर भक्तांचा मनियारा आहे, म्हणजे भक्तांचं काम करणारा आहे. तर मग तर देव कसा आहे तर हे सांगतात की आपुलिया लाजा, धावे भक्ताची या काजा, नाम धरिले दीनानाथ, सत्य करावया व्रत, घात आघात निवारी, छाया पितांबर करी, उभा कर कटी, तुका म्हणे याजसाठी. तुकोबाराय म्हणतात आपुलिया काजा, आपल्या कामासाठी आपुलिया लाजा, धावे भक्ताची या काजा. आपली लाज आपल्या लज्जेचं रक्षण व्हावं, आपली प्रतिष्ठा, आपला आदर, आपली मर्यादा याचं रक्षण व्हावं म्हणून भक्तांच्या कामाकरता तो धावतो, भक्तांचे काम करता तो धावतो. मग कसं नाव आहे बुवा, त्याचं नाव काय तर म्हटले नाम धरले दीनानाथ. त्यांनी नाम धरले काय, दीनानाथ हे नाम धरलेलं आहे. तेच व्रत सत्य करण्यासाठी, कोणतं व्रत तर भक्तांचे काम करणं, हे जे व्रत आहे ना ते व्रत सत्य करण्यासाठी त्याने नाव धरले. पुन्हा घात आघात निवारी, घात निवारी म्हणजे घात काय करतो, एखाद्याने घात केला, प्रत्याघात म्हणजे दुसऱ्याकडून होतो घात, आणि आघात म्हणजे स्वतःच केलेले घाव असतात, आणि आघात म्हणजे मनाचे होतात, आणि घात दुसऱ्याकडून होत असतो. तर मग घात दुसऱ्याकडून होतो आणि आघात म्हणजे मनाकडून होत असतो. प्रत्याघात म्हणजे मनातून येणारा आघात असतो. एखाद्या वेळेस माणूस स्वतःलाच आघात करून घेतो, मग तो दोन्ही निवारण करतो. पुन्हा काय म्हटले की छाया पितांबर करी, घात आघात निवारण करतो, यात नवल नाही म्हटले. स्वतःचं जे पितांबर आहे ना त्याची छाया करतो. छाया म्हणजे पितांबर म्हणजे काय, देवाचं वस्त्र आहे. तर त्याचा पाठ भेट दिला इथं की छाया पितांबरे करी, म्हणजे पितांबराने छाया करतो, स्वतः पितांबर छाया करतो किंवा मग पितांबराने छाया करतो, असे दोन अर्थ करता येतील इथे. पुन्हा म्हणतात उभा कर कटी, तुका म्हणे आजसाठी. मग तो कसा आहे की हे सर्व करण्यासाठीच कटावर कर देऊन उभा आहे, असं तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. आपण पुढला अभंग बघू. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, ऐशियाशी शरण जावे शक्ती जीवे नवंची, भीष्मपर्ण केला खरा धनुर्धरा रक्षिले, तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरी येला. मग तुकोबाराय म्हटले जो मी वरती वर्णन केलं आहे भक्तांचं काम करण्यासाठी, हा अजिबात म्हणजे त्याची लाज राखण्यासाठी भक्तांचं काम करतो, पण आता भक्तीचं काज साधण्यासाठी हा काय करतो तर लाज धरत नाही. आता अगोदर भक्ताचं काम, आता भक्तीचं काज काय तर भक्ती काज म्हणजे काय हो तर इथं दिलं, भक्ती काज म्हणजे भक्तीची कार्यसिद्धी होण्यासाठी, हा संपदण्यासाठी काय करतो तर लाज धरत नाही. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, भक्तांचंच म्हणा इथं भक्ती काज म्हणजे भक्तांचं काम पण, आणि भक्ती काज म्हणजे भक्तिरूपी कार्य ते सिद्ध होण्यासाठी. मग असा जो आहे ना त्याला शरण जा म्हटले. मग तो काय करतो शक्ती जीवे नवंची,
जीवे शक्ती न वंची. मग असा जो आहे ना तो काय करतो, तर तो फसवणूक करत नाही, चुकारपणा करत नाही, कुचराई करत नाही आणि काम करतो तो. मग असा जो आहे ना तो जीवाने मनाने सर्वपणाने काम करतो. पुन्हा म्हटले भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. आता एवढे पुरावे देऊनही आपलं मन समाधान होणार नाही म्हणून तुकोबारांनी एक ठोस पुरावा दिला महाभारतात युद्धातला. तर भीष्माचार्य हे महाभारतीय युद्धामध्ये कौरव पक्षात युद्ध करत होते आणि अर्जुन पांडव यांच्याकडून देव होते. तर देवाने महाभारतीय युद्धाच्या सुरुवातीलाच एक पण केलता की मी या युद्धामध्ये कसल्याही प्रकारचं शस्त्र हातामध्ये घेणार नाही. सांगितल्या तर 4 सिद्धांताच्या आणि 4 फायद्याच्या हिताच्या गोष्टी सांगेल. मग आता देवाचं सैन्य हे कौरव पक्षात होतं आणि देव हा पांडव पक्षात होता. मग पांडव पक्षामध्ये त्यांनी तो पण केलेला होता देवाने की मी शस्त्र उचलणार नाही. आणि झालं असं की दुसऱ्या दिवशी युद्ध चालू झालं, 2-4 दिवस गेले आणि पांडवातलं कोणीच मरत नाही म्हणून मग तो दुर्योधन होता, तो दुर्योधन आहे ना तो खूप कठोर शब्दानं बोलला भीष्माचार्याला. म्हणे अहो तुम्ही आमचं खाता म्हणे त्यांच्यासाठी काम तर करत नाही ना म्हणे आमच्या पक्षात राहून, म्हणजे कसलंच युद्ध करत नाहीत म्हणे, तुम्ही एवढे मोठे योद्धे आहात, तुमचा शिष्य आहे अर्जुन, मग त्याला तुम्ही मारू का शकत नाहीत, तुम्ही एवढं मोठं कार्य करायला पाहिजे म्हणे हे. मग असं म्हटल्याच्यानंतर त्यांनी प्रतिज्ञा केली. ते म्हटले मी काय करील म्हणे आता अर्जुनाला मारील म्हणे, अर्जुनाला मारील म्हटले. आणि भीष्माचार्यांनी त्याच वेळेस प्रतिज्ञा केली की उद्या मी पांडवांना पूर्ण पांडव सैन्य मारील म्हणे, निर्दाळन करीन. आणि दुसरी प्रतिज्ञा ही केली की देवाला पण शस्त्र उचलावं लागेल म्हणे याच्यात. मग ते देवाचं जे भीष्मांचा जो दुसरा पण होता कोणता, देवाला शस्त्र उचलायला लावायचं. मग त्यांनी काय केलं, युद्धामध्ये भीष्माचार्यांनी स्वतः अर्जुनाचा प्रतियोद्धा म्हणून आता अर्जुनाच्या समोर भीष्माचार्य उभा राहिले आणि अर्जुनाला इतकं घायाळ केला की अर्जुन आता मरणार अशा स्थितीत आणला. मग देवाला ते काही पाहवलं नाही अर्जुनाचे हाल. मग देवाने त्या ठिकाणी असणारं रथाचं चक्र उचललं. त्यांनी ते चक्र चालवलं नाही, पण देवाचा पण काय होता की मी शस्त्र उचलणार नाही, पण देवाचा पण मोडला भीष्माचार्यांनी. आणि भीष्माचार्यांचा पण कोणता होता, तर भीष्माचार्यांचा पण होता की देवाला शस्त्र उचलायला लावील. मग देवाला शस्त्र उचलायला लावणं हा जो पण आहे तो भीष्माचार्यांचा पण देवानं सिद्धीश नेला. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले आणि अर्जुनाचं रक्षण केलं. पुढे तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे साक्ष हाती साक्ष असणे अशा प्रकारचा वाक्प्रचार आहे, म्हणजे प्रत्यक्ष पाहणे. आम्ही हे प्रत्यक्ष पाहिलं म्हणे तुकोबाराय आणि तो म्या चित्ती धरला. म्हणूनच तो देव जो आहे ना तो भक्तीचं काम कधीच पडू देत नाही म्हणून मी त्याला चित्तामध्ये धरलं. पुढे सांगतात आता असा असणारा जो देव कितीही दूर असला तरी तो देव धावून येणारच. म्हणून आता त्याचं उदाहरण देण्यासाठी पुढे रूपकात्मक अभंगामध्ये सांगतायत धेनू चरे वनांतरी चित्त बाळ कापे घरी तैसे करी ओ माझे आई ठाव देऊनी राखे पायी. तुकोबाराय म्हणतात की धेनू चरे वनांतरी चित्त बाळ कापे घरी. धेनू म्हणजे गाय, धेनू म्हणजे गाय नाही तर धेनू म्हणजे सवत्स गाय आणि धेनू यामध्ये फरक आहे. धेनू ही सवत्स असते म्हणजे वासरासह जी गाय असते तिला धेनू म्हणतात. मग ती जी गाय आहे ना ती वनांतरामध्ये चरते, पण तिचं बाळक जे असतं घरी गोठ्यामध्ये त्या बाळकाकडे तिचं लक्ष असतं. तैसे करीवो तशा प्रकारे देवा तू कर तसे करीवो माझी आई ठाव देऊन राखे पायी. मग देवाला म्हणतात की तुम्ही माझी आई आहात, तुम्ही माझी माता आहात, तर तुम्ही काय करा तशा प्रकारचं करा, आम्हाला आश्रय द्या तुमच्या चरणावर आणि पायावर राखा. पुन्हा काय म्हणतात काढिता तळमळी जीवना बाहेरी मासोळी. ज्याप्रमाणे पाण्याच्या बाहेर मासा काढावा आणि तो तळमळ करावा तसं होते म्हणे. काढिता तळमळी जीवना बाहेरी मासोळी म्हणजे कसं एक कन्या सासुऱ्याशी जाय त्यामध्ये चरण आहे की जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तसं तुकोबाराय म्हणतात आम्ही तळमळत आहोत, आता तुम्ही काय करा आमचं रक्षण करा. पुणे तुकोबाराय सांगतात तुका म्हणे कुडी जीवा प्राणांची आवडी. तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला तुझी आवड कशी आहे, तर कुडी शरीरासह जीव प्राण ह्या सर्वांसह तुझ्यावर आमची आवड आहे, तुझ्याकरिताच हे सर्व आम्ही रक्षण केलं आहे म्हणे. हे जीव प्राण आणि हे शरीर तुझ्यासाठी रक्षण केलं आहे म्हणून तू एवढा आवडतोस ना, तर तू काय कर आता म्हणे आमचं तेवढं मनोगत पूर्ण कर, तू तुझ्या चरणावर आम्हाला आश्रय दे. पुढल्या अभंगात सांगतात की आता अशा प्रकारचे सर्व हे अभंग झाल्याच्यानंतर तुकोबाराय म्हणतात जे हरिजन आहेत ना, हरिजन म्हणजे देवाचे भक्त हरिभक्त, त्यांची कोणाला निंदा घडू नये, त्यांची निंदा जर झाली तर काय होतं तर देवाला सहन होत नाही. तेच सांगतात हरिजनाची कोणा न घडावी निंदा साहत गोविंदा नाही त्याचे. तुकोबाराय म्हणतात हरिजनाची कोणा न घडावी निंदा, हरिजन आहेत ना त्यांची कोणालाही निंदा घडू नये. पुढे सांगतात हरिजनाची कोणा न घडावी निंदा साहत गोविंदा नाही त्याचे. रूपा येऊन या धरी अवतार भक्ता अभयकर खळा कष्ट. ते म्हटले की
तो देव आहे, जर कोणी तर हरिजनाची म्हणजे हरिभक्ताची निंदा केली तर काय होतं, तर तो देव स्वतः रूपा येऊन या धरी अवतार, तो रूपाला येतो, रूपवान आकारवंत होतो आणि अवतार घेऊन काय करतो, तर भक्ता अभयकर, भक्तांचं रक्षण करतो, अभयकर, त्यांना अभयदान देतो आणि खळा कष्ट, जे दुष्ट लोक आहेत, दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांना कष्ट देतो. मग तेच आता पुढे काही आपल्याला दाखले देतात. दुर्वासा हा छळू आला अंबरीसी, सुदर्शन त्याशी जाळीत फिरे. पुन्हा द्रौपदीच्या शोभे कौरवाची शांती, होणे श्रीपती सहाय्य केली. न सहाय्याची बब्रू पांडवा पारिखा, दुराविला सखा बळीभद्र. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडवपुत्रा. तुकोबाराय म्हणतात की भरपूर दाखले आहेत. यामध्ये पहिला दाखला दिला की दुर्वासा हा छळू आला अंबरीसी, सुदर्शन त्याशी जाळीत फिरे. सर्वांना माहिती म्हणे की दुर्वास ऋषी जे आहेत ते खूप क्रोधिष्ठ ऋषी आहेत आणि अंबरीशी जो राजा आहे, अंबरीशी राजा आहे ना, त्या राजाचं एक व्रत होतं, द्वादशी व्रत. त्या द्वादशी व्रताचं त्या अंबरीशी राजानं यथोसांग पालन केलं. जसं पालन करायचं होतं तसं पालन केलं आणि ज्यावेळेस त्याला पारणं सोडायचं होतं, ते व्रत संपवायचं होतं, त्यावेळेस त्या अंबरीशी राजाने दुर्वासांना आमंत्रण दिलं जेवणाकरिता. आणि द्वादशी म्हणजे पारणं सोडण्याचा एक काळ असतो. पारणं सोडण्याचा काळ म्हणजे 1-1.5 तासाचा काहीतरी कालावधी असतो, तो 45 मिनटं 1-1.5 तास. त्या काळामध्ये जर पारणं नाही सुटलं तर फलप्राप्ती होत नाही. मग आता व्रत केलेलं होतं, व्रत करायचं होतं, मग व्रताचं येतो सांग शेवट व्हावा म्हणून त्यांनी दुर्वास ऋषींना बोलवलं स्वशिष्यासह. मग दुर्वास ऋषी आपल्या शिष्यासह आले. पण दुर्वास ऋषी आले आणि त्यांनी म्हटले की तुम्ही वेळ आहे का, म्हटले हो वेळ आहे. मग तुम्ही काय करता, मग ते म्हटले आम्ही काय नाही, आम्ही स्नान करून येतो म्हणे, तोपर्यंत आम्ही येतो म्हणे. मग आता झाला असं की दुर्वास ऋषी गेले आणि दुर्वास ऋषींनी तिकडं स्नानाला जात असताना कोणीतरी त्यांना एक दुर्जन व्यक्ती भेटला आणि त्यांनी दुर्वास ऋषींच्या मनात घालून दिलं की अंबरीश राजाची ही तपोसाधना पूर्ण होऊ नये. मग तपोसाधना पूर्ण होऊ नये म्हणून तुम्ही काय करा, थोडा उशीर करा म्हणे पारणं सोडायला जायला. मग ते म्हटले ठीक आहे. मग तिथं गेल्याच्या नंतर कपटबुद्धीने दुर्वास ऋषींनी काय केलं, त्या अंबरीश राजाचा छळ केला. कसा केला, तर त्यांनी स्नानाकरिता वेळ लावला. मग अंबरीश राजाने इकडे वेळ होऊ नये म्हणून ब्राह्मण देवतेला विचारलं काय आहे का उपाय. तर ब्राह्मण देवता म्हटली तुलसी दल घ्या आणि पाणी घ्या आणि तुम्ही तुमचं व्रत सोडा. तर व्रत सोडलं अंबरीशी राजाने आणि अंबरीशी राजाने व्रत सोडलं. पण हा कळाल्याच्या नंतर दुर्वास ऋषींनी त्यांना शाप दिला की तुला 10 जन्म घ्यावा लागतील म्हणे, गर्भवास सोसावं लागतील म्हणे. असं बोलल्याच्या नंतर तो दुर्वास महाराजांचा शाप तर देवाने घेतलाच, परंतु दुर्वास महाराजांच्या मागं देवाला राग आला. कारण त्यांनी अंबरीश राजा जो भक्त होता त्या भक्ताची निंदा केली, त्याला नालस्ती केली त्याची. म्हणून त्याची अंबरीश राजाची नालस्ती केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे देवाने स्वतःचं सुदर्शन चक्र लावलं आणि त्यांना त्रस्त केलं. पुढे सांगतात द्रौपदीच्या क्षोभे, द्रौपदीच्या क्षोभे म्हणजे द्रौपदीचा जो कोप होता, ताप होता, त्या तापामुळे द्रौपदीचा जो म्हणजे द्रौपदीची विटंबना, द्रौपदीच्या क्षोभे म्हणजे विटंबनेमुळे द्रौपदीची विटंबना केली ती कौरवांनी. ज्यावेळेस द्रौपदीला डावावर लावलं त्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण केलं. ती विटंबना, द्रौपदीची ती विटंबना नष्ट करण्यासाठी देवानी कौरवाची शांती केली आणि श्रीपती म्हणजे स्वतः देवानी सहाय्य झाला तो पांडवाला आणि त्या कौरवांची शांती करून घेतली पांडवांकडून. पुढे सांगतात न सहाय्याची बब्रू पांडवा पारिका, दुराविला सका बळीभद्र. आता इथे बब्रू जो शब्द आहे तर इथं बब्रुवाहन म्हणजे अर्जुन पुत्र असं आपल्याला ऐकायला भेटलं. म्हणजे हाच जवळपास सत्यत्वाचा भाग आहे. मग जो बब्रुवाहन अर्जुन पुत्र आहे तो देवाला सहन नाही झाला. का सहन नाही झाला, त्याच्या 2 कथा आहेत. आता बब्रुवाहन हा भीमाचा पुत्र म्हणतात काही ठिकाणी आणि काही ठिकाणी सांगतात अर्जुनाचा पुत्र. तर भीमाचा पुत्र अशी एकाच ठिकाणी मला कथा सापडली, ती पण गुरुवर्य ब्रह्मानंदगिरीचे बाबा सध्याच्या आणि पूर्व आश्रमीचे वाल्मिकजी महाराज यांच्याकडून मी पाहिली. तर ती कथा गाथेमध्ये पण दिलेली आहे नतुसिंग बाबाच्या. पण ती कथा बब्रू या पुत्राची नाही अर्जुनाच्या. तर ती कथा बब्रुवाहनची नसून बर्बरिकची आहे. तर तिथं बब्रुवाहन असा संदर्भ लावून दिला. बब्रुवाहन हा अर्जुनाचा पुत्र होता. अर्जुनाचा पुत्र म्हणजे अर्जुन ज्यावेळेस तीर्थयात्रा करत होता त्यावेळेस त्याला मणिपूर या प्रदेशामध्ये, मणिपूर प्रदेश म्हणजे मणिपूर नावाचं राज्य आहे आपल्या ह्याच्यात, त्यावेळेस हस्तिनापूरपासून जवळ ते राज्य होतं. म्हणजे दिल्लीपासून जवळ आहे ते मणिपूर तिकडे वरती. तर त्या मणिपूरला अर्जुन गेला आणि तिथे राजा होता. त्या राजाचं नाव होतं चित्रवाहन. त्या चित्रवाहन राजाची चित्रगंधा नावाची कन्या होती. त्या कन्येपासून म्हणजे त्या कन्येचा आणि अर्जुनाचा विवाह झाला, चित्रगंधेचा आणि अर्जुनाचा विवाह झाला आणि तिच्यापासून एक पुत्रप्राप्ती झाली.
ती पुत्रप्राप्ती म्हणजे त्याचं नाव बब्रुवाहन ठेवलं. मग बब्रुवाहन त्याचं नाव ठेवलं. मग तो बब्रुवाहन जो आहे तो चित्रवाहनाचा पौत्र बब्रुवाहन, त्या बब्रुवाहनाचं अर्जुनासोबत येणं का नाही झालं, तर त्या चित्रवाहनाच्या कुळामध्ये परंपरा अशी होती, म्हणजे परंपरा म्हणजे तिथं काही शाप वगैरे असावं की पूर्वकर्माचं काही प्रतिबंध असावं की त्यांच्या कुळामध्ये एकच अपत्य व्हायचं. मग त्या चित्रवाहनाला चित्रगंधा नावाची एकच कन्या झालती. मग ते म्हटले आता आमची एकच कन्या आहे, मग तुला ह्या पुरुषाला नेता येणार नाही, या बब्रुवाहनाला नेता येणार, त्याला इथेच ठेव असं म्हणल्याच्या नंतर मग त्यांनी तिथेच ठेवलं त्याला आणि अर्जुन परत गेले. मग आता त्याचं आणि तो कसा सहन नाही झाला, तर पुढे सगळं महाभारती युद्ध झाल्याच्या नंतर कौरवाची शांती झाल्याच्या नंतर युधिष्ठिरांना वेगळं वाटू लागलं, धर्मराज युधिष्ठिरांना. म्हणून त्यांना थोडंसं मनाला काही वाटत होतं की आपलेच आपतेष्ट आपल्याकडून मारल्या गेले, पाप झालं. म्हणून त्यांनी अश्वमेध नावाचा यज्ञ केला. मग अश्वमेध नावाचा यज्ञ, त्याच्यासाठी शामकर्ण नावाचा घोडा होता. तो शामकर्ण नावाचा घोडा आहे ना, त्यांनी पूर्ण महितळावर फिरवायचं ठरवलं. मग त्या शामकर्णाच्या पुढे पत्र लिहिलं आणि सुवर्णपत्रिका त्याच्या पुढे कपाळाला लावून दिली. जसं आपण माऊलीच्या वारीच्या वाटेवर पाहतो की माऊलीची प्रतिमा असते पुढे घोड्याच्या शिरावर म्हणजे मुखावर, ते प्रतिमेचं लोक दर्शन घेतात. तसं पत्र होतं त्या घोड्याच्या शामकर्ण नावाच्या अश्वावर, आणि ते पत्र आहे ना, त्या पत्रात लिहिलेलं होतं की हे घोडा याच्यासाठी सोडलेला आहे. मग तो घोडा त्या मणिपूरमध्ये गेला, तिथं त्या बब्रुवाहननं तो पाहिला. मग बब्रुवाहनला माहीत नव्हतं की अर्जुन आपले वडील आहेत, हे त्याच्या लक्षात नसावं बहुतेक, आणि त्याच्या आईनेही त्याला सांगितलं नाही. मग आता त्याने तो घोडा अडवला. मग अर्जुन समोरासमोर आला. अर्जुन धनुर्वीर असा धनुर्योद्धा अर्जुन समोर आल्याच्या नंतर बब्रुवाहन त्याला म्हटला, हा अश्व तुमचा आहे तर माझ्यासोबत युद्ध करा. हे न कळत असं दोन्ही पण सांगितलेलं की आईनं त्याला ज्ञान करून दिलं आणि ज्ञान न करता असे दोन्ही पण म्हणजे दोन्ही कथा मी वाचल्या थोड्याफार. तर त्यामध्ये तो बब्रुवाहन जो आहे त्याने तो घोडा अडवल्याच्या नंतर अर्जुनाचं आणि त्याचं युद्ध झालं, आणि त्या दोघांचं युद्ध झाल्याच्या नंतर त्याने अर्जुनाला ठार मारलं. पण अर्जुनाच्या 2 पत्न्या होत्या, जसं इकडं सुभद्रा वगैरे ही पत्नी, तसं अर्जुनाच्या पूर्वीच्या 2 पत्न्या होत्या, एक चित्रगंधा आणि नागकन्या उलुपी ही एक पत्नी होती. मग आता उलुपी जी पत्नी होती तिला सहन नाही झालं की आपला पती मेला. मग ती नागकन्या होती, तिच्याकडे एक मणी होता, त्या मण्याचा स्पर्श एखाद्या व्यक्तीला झाला तर ती व्यक्ती जिवंत व्हायची. मग ती नागकन्या जी उलुपी आहे तिनं कृष्णाच्या साह्याने त्या अर्जुनाला जिवंत केलं. आणि मग आता तो जो बब्रुवाहन आहे तो बब्रुवाहन देवाला सहन होत नव्हता, कारण त्याने पांडवाला हे केलं होतं ना, पांडवाचा वैरी झालता तो. मग त्याला देवाने कसं करायचं होतं, त्याला मारायचं होतं, तर मग त्याला कसं मारवलं, तर भीमाकडून मारवलं अशी कथा आहे. पुढे सांगतात दुरावीला सखा बळीभद्र. मग सखा बळीभद्र म्हणजे स्वतःचा सख्खा भाऊ बळीभद्र तो पण दुरावला. का दुरावला, तर त्याच्याकडून पण हरिजनाची निंदा झालती. कोणाची निंदा झालती, ज्यावेळेस महाभारती युद्धाच्या सुरुवातीला देवाकडे कौरव पक्षातलं म्हणजे दोघं सारखेच होते देवाला, अर्जुन आणि कौरव, म्हणजे पांडव कौरव सारखेच होते. पण कौरव आणि पांडव एकदाच म्हणजे अर्जुन आणि दुर्योधन देवाकडे मागण्यासाठी गेले सैन्यबल. त्यावेळेस दुर्योधनाला देव म्हटले काय म्हणजे तो उशाला बसला होता आणि अर्जुन पायथ्याला बसला होता. देवा जसा उठले तसे देवाला अर्जुन दिसले, म्हणून अर्जुनाला प्रश्न विचारला कशासाठी आले. त्याचं राग आला कोणला, त्या दुर्योधनाला. मग दुर्योधनाला राग आला. आता दुर्योधनाला राग आल्याच्या नंतर मग दोघांना सांगितलं की माझ्याकडे 2 गोष्टी आहेत, एक मी आणि एक माझा सैन्यभार. तर माझा सैन्यभार ज्याला हवा असेल त्याने सैन्यभार घ्या, आणि मी ज्याला हवा असेल त्याला मी घ्या. तर मग मी ज्याला घ्यायचं आहे त्याला मी सांगतोय अगोदरच की मी ज्या पक्षात येईल त्या पक्षात मी कसल्याही प्रकारचं शस्त्र उचलणार नाही. असं सांगितल्याच्या नंतर दुर्योधन म्हटला कशाला देव, काय कामाचा हे, निस्ता येऊन बसणार गपाडा मारणार, त्याच्यापेक्षा आपलं सैन्य घेऊ. मग त्याने सैन्य उचललं आणि अर्जुनाने देवाला घेतलं. काय माहिती का, देव जर घेतला ना भलंच होत असतं. मग त्यांनी देव घेतला अर्जुनाने, अर्जुनाचं भलंच झालं. मग अर्जुनाचं भलं झालं ना, तर काय भलं झालं, तर अर्जुनाचं देवाने अर्जुनाला भरपूर काही गोष्टी सांगितल्या. मग आता त्या गोष्टीमध्ये अर्जुनाचं हित होतं. मग याने सैन्य घेतलं. मग नंतर झालं असं की अर्जुनानं त्या दोघांचं झालं, पण बळीदादा एकदा युद्ध चालू असताना तिथं आले बळीरामदादा, आणि युद्धात म्हटले देवाला मी सांगितलं होतं कायला पडायचं, ह्यांच्या दोघांना उर्मी आलती, लय घुमंड आलता, युद्ध करू द्यायचं अर्जुनाला आणि त्या दुर्योधनाला यायला. मग मधात उगच पडला. हे स्वतः धर्मराज युधिष्ठिरापाशी बोलला, म्हणले तुम्हाला काही काम नाही. मग युधिष्ठिराला तसं बोलल्यामुळे देवाला सहन नाही झालं, म्हणून त्यांनी स्वतः बळीरामदादाला म्हटले तू महाभारत युद्धात काम करू नको, तू दूर राहा. मग त्यांना तीर्थयात्रेला काढून दिलं. म्हणजे
न सायेची बबरू पांडवा पारिका दुराविला सका बळीभद्र. मग सका असणारे बळीभद्र. आणि तुका म्हणे पुढे सांगतात तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी अश्वत्थामावधी पांडव पुत्रा. म्हणजे भक्तांवर जर काही संकट आलं तर देवाला ते पण सहन होत नाही. देवाने काय केलं, अश्वत्थाम्याने ज्यावेळेस पांडवांचे पुत्र मारले त्यावेळेस देवाने त्याचा मणी काढून घेतला आणि त्याला शाप दिला की तुझ्या अंगामध्ये तू चिरंजीव जरी असलास तरी तुझ्या अंगामधून सतत रक्त आणि पू दोन्ही वाहत राहतील. त्याच्या डोक्यामध्ये मणी होता, तो मणी काढून घेतला देवाने. पुढे सांगतात ज्यासी आवडी हरिनामाची तोची एक बहुसुची जपे हरिनाम बीज तोची वर्णा माझी द्विज. तुका म्हणे वर्णधर्म अवघे आहे समब्रह्म. तुकोबाराय म्हणतात जो हरिनामाचा किंवा नामधारक आहे किंवा ज्याला हरिनामाविषयी आवड आहे तोच एक प्रकारचा सूची म्हणजे शुद्ध आहे. आणि जो हरिनामाचं बीज जपतो म्हणजे हरिनाम जो जपतो, बीज म्हणजे काय, मंत्र, बीज म्हणजे मूळ, वेदाचं मूळ असणारा जो हरिनाम आहे, हरिओम हरिही ओम असा जो मंत्र आहे ना तो वेदाचा मूळ अक्षर आहे. आणि तो जो जपतो तो वर्णामाजी द्विज आहे. तो वर्णामाजी द्विज म्हणजे जो जपील तो ब्राह्मण, द्विज म्हणजे ब्राह्मण. द्विवार जन्म होतो त्याला द्विज म्हणतात. एकदा जन्मकाळी द्विज आणि एकदा उपनयन संस्काराच्या वेळेस द्विज होतो असतो माणूस. असा 2 काळचा द्विज म्हणून द्विज म्हणजे ब्राह्मण. मग उपनयन संस्कार त्याचेच झालेत आमच्या दृष्टीने की जो आता जन्मतात तर सर्वच जण असतात, सर्वच जण जन्मतात म्हणजे सर्वच जण एकदा तर जन्मलेले असतात. पण दुसऱ्या वेळेस केव्हा जन्मतो, तो उपनयन संस्कार झाल्याच्या नंतर जन्मतो. म्हटले उपनयन संस्कार झाल्याच्या नंतर जन्मतो ना, तर मग तो जन्मणारा केव्हा जन्मतो आमच्या दृष्टीने, तर जो हरिनाम जपतो तोच द्विज आमच्या दृष्टीने. मग त्याचा दुसरा जन्म तेव्हाच, मग तो कोणीही असो तो द्विज आहे आमच्यासाठी. पुन्हा तुकोबाराय सांगतात तुका म्हणे वर्णधर्म आवगे आहे समब्रह्म. तुकोबाराय परकड भाषेमध्ये सांगतात की वर्णधर्म म्हणजे सर्व वर्णात व धर्मात एक ब्रह्मच आहे असं तुकोबाराय सांगतात. पुढे म्हणतात विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती आम्हा विठ्ठल जीवन टाळची पुळ्या धन विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. तुकोबाराय म्हणतात विठ्ठल हा चित्ती, हा विठ्ठल आमच्या चित्तामध्ये आहे. आणि आम्हाला कसा आहे तो, तर आम्ही ज्यावेळेस त्याला गीती गातो म्हणजे ज्यावेळेस आम्ही त्याचं नाम उच्चार करतो अंतकरणात वैखरीने तर तो आम्हाला गोड लागतो. किंवा विठ्ठल गीती गाता चित्ती गोड लागे. आम्हाला विठ्ठल गीतामध्ये जर कोणी दुसऱ्याने गायला तरी आमच्या चित्तामध्ये गोड वाटतं. पुन्हा आम्हा विठ्ठल जीवन, आम्हाला पण विठ्ठलच जीवन आहे. पुन्हा टाळ चिपुळ्या धन, टाळ चिपुळ्या हे धन जे आहे ना आमचं ते पण विठ्ठलच आहे. पुन्हा विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी. विठ्ठल विठ्ठल ही जी वाणी आहे, ही जे शब्द आहेत हे आमचं अमृत आहे, ही संजीवनी अमृत आहे. संजीवनी म्हणजे जिवंत करणारा अमृत किंवा अमृतच आहे, आम्हाला जिवंत ठेवणारा अमृत आहे हे. पुन्हा तुकोबाराय म्हणतात आमचं कसं झालं म्हणे आम्ही रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. तुकोबाराय म्हटलेत आम्ही या रंगामध्ये रंगलो आहोत. कोणत्या रंगामध्ये, विठ्ठल रूप पांडुरंग जो रंग आहे त्या रंगामध्ये आम्ही रंगलो आहोत. पुन्हा आमच्या सर्वांगामध्ये विठ्ठल आहे. तुका विठ्ठल सर्वांगे, आम्ही सर्वांगाने विठ्ठल झालो आहोत. पुढे सांगतात विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंदमणी कोड कानी ऐकती. विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी. तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ती तो धन्य. तुकोबाराय म्हणतात विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, हा मंत्र एकदम सोपा आहे. मग तुम्ही काय करा हा मंत्र जपा म्हणे. पुन्हा आणखी हा मंत्र कसा आहे, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. पापा निर्मूळ करणे हा एक वाक्प्रचार आहे. पापा निर्मूळ करणे म्हणजे पापाचा उच्छेद करणे, एकदम पाप बुडापासून नाहीसं करणं. निर्मूलन म्हणजे वासनेसह निवृत्ती, अत्यंताभाव, त्याचा पापाचा अत्यंताभाव करतं हे नाम. मग भाग्यवंता छंदमणी कोड कानी ऐकती. भाग्यवंत जे लोक आहेत ना त्यांना हा छंद भाग्यवंत ते की ज्यांच्या मनी हा छंद आहे ना ते भाग्यवंत. किंवा कोड कानी हे कौतुक जे कानाने ऐकतात ते भाग्यवंत. पुन्हा विठ्ठल हे दैवत भोळे, हे दैवत कसं आहे, भोळं दैवत आहे. चाड काळे न धरावी. मग या काळे म्हणजे योग्य काळ पाहिजे अशा प्रकारची इच्छा पण धरू नये. कधी पण उच्चारा तुम्ही. तुका म्हणे भलते याती किंवा भलत्या यातीत तुम्ही जन्मला असताल तरी विठ्ठल चित्ती तो धन्य. तुम्ही जर विठ्ठलाचं चिंतन करत असाल, विठ्ठलाचं नामस्मरण करत असाल तर तुम्ही धन्य आहात. नाहीतर तुम्ही ब्राह्मण कुळामध्ये जरी जन्मले तरी तुम्ही धन्य नाहात असं तुकोबाराय या ठिकाणी सांगतात. पुढे म्हणतात की जो कोणी या विठ्ठलाला ब्रह्म नाही किंवा विठ्ठल हा कोणतरी एक
म्हणजे विठ्ठल हे एक सामान्य तत्व आहे असं जर जो कोणी म्हणत असेल तर तो त्याचे बोल तुम्ही ऐकू नका असं पुढल्या अभंगात सांगतात. म्हणे विठ्ठल ब्रह्मणवे त्याचे बोल नाईकावे, मग तो होका कोणी एक आदी करुणी ब्रह्मादिक, नाही विठ्ठल जया ठावा तो ही डोळा न पाहावा, तुका म्हणे नाही त्याची भीड मज काही. तुकोबाराय म्हणतात म्हणे विठ्ठल ब्रह्मण होय, हा परमात्मा परमेश्वर विठ्ठल जो कोणी म्हणतो की हा ब्रह्मण आहे, त्याचं बोल म्हणजे त्याचे ते शब्द तुम्ही कानाने ऐकू पण नका म्हणे. पुन्हा सांगतात मग तो हो का कोणी एक, पुन्हा म्हटले असं सांगणारा कोणीही एक असो, कोणी एक म्हणजे तुकोबाराय कोण हो, तर तुकोबाराय म्हणतात आदी करून ब्रह्मादिक, ब्रह्मादिकांना आदी करून, ब्रह्मादिकांना आदी करून म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय, ब्रह्मेशाणा परवते वाढणे नाही जीवाते ते तोनी मग वरवते ब्रह्मचिके, म्हणजे ब्रह्मेशाणा म्हणजे ब्रह्मदेव हा सर्वात मोठा जीव आहे. या भूतसृष्टीवरला सर्वात मोठा जीव कोण आहे, तर ब्रह्मदेव आहे. मग ब्रह्मदेव जो आहे ना तो जीव आहे. मग ब्रह्मा आदी करुणी म्हणजे ब्रह्मा आदी करुणी शेवटी मशक धरुणी, ब्रह्मदेव आदी करून बाकी मग शेवटाला मशक म्हणजे चिलटा एवढा लहान जीव कोणीही असो, मग तो जीव आहे ना तो जर तुम्हाला सांगत असेल की विठ्ठल ब्रह्म नाही तर त्याचं बोलणं तुम्ही ऐकू नका. पुन्हा सांगतात नाही विठ्ठल जया ठावा तोही डोळा न पाहावा, ज्याला विठ्ठल हे दैवत माहीत नाही तसा व्यक्ती किंवा ज्याला विठ्ठल जया ठावा नाही, ज्याला विठ्ठल हे दैवत माहीत नाही त्याचं दर्शन पण तुम्ही घेऊ नका, तोही डोळा न पाहावा असा असणारा जो व्यक्ती आहे त्याचं दुरून पण दर्शन घेऊ नये. तो का म्हणे नाही त्याची भीड मज काय, असा जो कोणी आहे ना त्याचं मला भय नाही म्हटले तुकोबाराय. पुढं सांगतात की असं असताना जर तुम्हाला असं कोणी उपदेश करत असेल तर तुम्ही का सावध होत नाहीत. या संसारामध्ये तुम्हाला रोजचा अनुभव आहे ना, काय अनुभव आहे हो, तर ते अनुभव तुकोबाराय पुढल्या अभंगात सांगतात. एक पहा तसा एकाची दहणे सावध त्या गुणे कारेन व्हा, मारा हाक देवा भया अट्टहासे, जव काळा ऐसे झाले नाही, मरणाची तव गाठोडी पदरी, जिने तोचीवरी माप भरे, तुका म्हणे धिग वाहाती मार्ग, अंगा आले मग हालोनिधी. तुकोबाराय म्हणतात एक पहा तसा एकाची दहणे, म्हटले तुम्हाला विठ्ठल ब्रह्मण आहे असं कोणी सांगेल, परंतु तुम्हाला स्वतःचा अनुभव आहे ना. तुम्हाला जर सावध व्हायचं असेल तर मी अगोदरही सांगितलेत, पुराणातले भरपूर प्रमाणं दिलेत, पण तुम्हाला एक जवळचं उदाहरण देतो ना. तुमच्या पाठीमागं काळ लागलेला आहे, त्या काळापासून संरक्षण करणारा फक्त विठ्ठलच आहे. म्हणून तुम्ही काय करा, सावध व्हा. का सावध व्हा, तुम्ही रोजच पाहतात एक पाहत तसा एकाची दहने, तुम्ही एकमेकांची दहने पाहता म्हणजे तुम्ही एका व्यक्तीला चितेवर जळताना पाहताय. म्हणजे कसं झालं तुमचं, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला किंवा तोही वेडा झाला, असे दोन पाठ ऐकण्यात, एक पाठ ऐकण्यात गेलेला आहे पण एक पाठ पाहण्यात आहे की तोही तैसा झाला. म्हणजे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, म्हणजे आजोबा गेले बाप गेला, आजा मेला पंजा बी मेला, आजा पंजा मेला पुन्हा बाप मसना गेला, म्हणजे बाप मसन वाट्यात आपल्या समोर गेला आहे आणि तुमच्या गौऱ्या पाठीमागून येतच आहेत, हे सर्व तुम्ही पाहतायत. मग एक पाहत असा एकाची दहने, असं असताना त्या गुणे म्हणजे त्या भयाने त्या गोष्टीकडे पाहून तुम्ही सावध का होत नाहीत, त्या योगाने सावध का होत नाहीत. मग का करा तुम्ही, मारा हाका देवा, मारा हाक देवा, हाका किंवा हाक, मारा हाक देवा भय अट्टहासे. मग देवाला तुम्ही हाकणारा ना म्हणे, काय हाकणारा, कशी हाकणारा, तर भयाने मारा, अट्टहासाने मारा. कुठपर्यंत मारा म्हणे, जव काळा ऐसे झाले नाही, किंवा काळा ऐसे म्हणजे काळ प्राप्त झाला नाही, काळा ऐसे होणे अशा प्रकारचा वाक्प्रचार आहे. काळा ऐसे होणे म्हणजे काय, काळ जवळ येणे किंवा काळ प्राप्त होणे. अशा प्रकारची वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही सावध व्हा आणि हाक मारा. पुन्हा म्हणतात मरणाची तव गाठोडी पदरी, जिने तोचीवरी माप भरे. माप भरणे हा पण वाक्प्रचार आहे. माप भरणे म्हणजे काय झाले, तर माप भरणे म्हणजे इथे सांगतात की आयुष्य पूर्ण होणे, वेळ संपणे आयुष्याची. मग आता तुमचं माप भरत नाही तोपर्यंत तुम्ही काय, तुमच्या मरणाची गाठोडी तुमच्या पदरीच आहे, म्हणजे डोक्यावर वजच आहे, मरणरूपी काळरूपी वज तुमच्या डोकी आहे, पाठी लागलेला आहे. मग तुमचं जोपर्यंत माप भरत नाही ना तोपर्यंत तुम्ही हाकणारा देवाला. पुढे सांगतात तुकोबाराय, तुका म्हणे धिग वाहती मार्ग, अंगा आले मग हालोनिधी. मार्ग धिग वाहती म्हणजे तुकोबाराय सांगतात या ठिकाणी, तुकोबाराय म्हणतात की धिग महार्ग वाहती म्हणजे तुकोबाराय म्हणतात की धिग मार्ग वाहती म्हणजे तुकोबाराय म्हणतात या ठिकाणी की आपल्याकडे काळ वळला नाही, मरणाचे मार्ग सारखे वाहतात. धिग वाहनी म्हणजे सारखे वाहने, हे मार्ग जे आहेत ना ते सारखे वाहतात. मग सारखे असणारे हे मार्ग वाहत आहेत ना,
एकसारखं याचं वाहनं चालू आहे, मग असे असणारे मार्ग, सारखे वाहणारे मार्ग तुम्ही पाहतात. मग अंगाला जर तुमच्या एकदा हा काळ लगटला ना, एकदा का अंगाला चिकटला ना हा काळ, तर मग तुम्हाला हा काळ हलू पण देणार नाही. म्हणजे काय होतं तर आपण म्हणतोत ना, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, क्षणभंगुर हे न जाय कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. घास पण गिळू देत नाही हा काळ पुन्हा एकदा अंगाला लागल्यावर. मग असा असणारा काळ आहे ना, तो चुकवा म्हटले काय करा, मारा हाक देवा भय अट्टाहासे, जव काळा ऐसे झाले नाही. पुढे तुकोबाराय सांगतात, संताशी तो नाही सन्मानाची चाड, परिपडे द्वाड आव्हेरी तो. तुकोबाराय म्हणतात संत जे आहेत ना त्यांना सन्मानाची चाड नाही, म्हणजे सन्मानाची इच्छा नाही त्यांना, परंतु परिपडे द्वाड आव्हेरी तो. मग एखाद्या वेळेस बिकट प्रसंग आलाच, द्वाड पडे म्हणजे काय, एखाद्या वेळेस त्यांच्यावर झालंच बुवा द्वाड पडे म्हणजे त्यांना काही सन्मानाची अपेक्षा नसते, परंतु त्यांचा जर कुठे एखाद्या ठिकाणी त्यांच्याकडे द्वाड पडणे म्हणजे वाईट होणं, वाटोळं होणं, अशा प्रकारचा वाक्प्रचार आहे. मग त्यांचा कोणी अनादर केला तर त्यांना ना त्यांना त्याची काही हे नसते. परिपडे द्वाड आव्हेरितो म्हणवनी तया. मग काय करे म्हटले तुकोबराय म्हटले, संताशी तो नाही सन्मानाची चाड, पडे द्वार आव्हेरितो म्हणून तया, नव जावे ठाया होत असे घात या दुर्बळाचा, भावहीना आड येत असे आशंका, उचिताशी तुका घालावया, तुका म्हणे जया संकोच दर्शनी तया ठाया जाणे अनुचित. तुकोबाराय म्हणतात संतांना आपण जाऊन ते सन्मान व्हावा अशी इच्छा नसते, पण ही गोष्ट खरी असली तरी सुद्धा ते घरी आल्यानंतर जो त्यांचा अपमान करतो त्याचे वाटोळे होते, द्वाड होते. म्हणजे एखाद्यानं त्यांना जर आव्हेर येतो, जो कोणी एखादा त्यांचा आव्हेर करतो तर त्याच्या जीवनामध्ये द्वाड पडे म्हणजे त्याचं वाटोळं होतं. म्हणून जे ते अपमान होतो त्या ठिकाणी संतांनी जाऊ नये, कारण अपमान करणारे विचाराने दुर्बळ असतात आणि त्यांच्यामुळे काय होतं, त्यांना संतांची योग्यता न कळल्यामुळे अपमानरूपी पापामुळे त्यांचा घात होतो. मग पुन्हा म्हणतात की लगेच भावाहीना, मग जे भावहीन आहेत, श्रद्धाहीन आहेत, त्यांना संतांविषयी शंका असते. मग शंका असते म्हणून ते काय करतात, उचित अशी चुका घालाव्या. मग ते संतांचे जे उचित गुण आहेत त्यांना मान देत नाहीत, मग ते त्यांची चूकच बघतात, चूक घडवून आणतात, त्यांची चूकच बघतात. असे असणारे जे दुष्ट महानुभवी संत पुरुष असतात त्यांच्याकडे जाऊ नये. आणि तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे जया संकोच दर्शने. तुकोबाराय म्हणतात ज्यांना संतांचं दर्शन घेतल्यानंतर अंतकरणात संकोच निर्माण होतो, तया ठाया जाणे अनुचित, त्यांच्या ठिकाणी त्यांच्या घराला जाणं अनुचित आहे, मग त्यांच्या ठिकाणी जाऊ नका. पुढे सांगतात संसार संगे परमार्थ जोडे, ऐसे काय घडे जाणते नो. आक्षेपाने विचारतात. तुकोबाराय म्हणतात संसार बी करील आणि परमार्थ करील, किंवा संसार संगे परमार्थ जोडे ऐसे काय घडे जाणते नो. हिंडग्याच्या आळा अवघीची पाडे, काय ते गोडे निवडावी, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाये, तुका म्हणे मध्य सांडवी लंगोटी, सांगितला सिटी विचारत्या. तुकोबाराय म्हणतात संसार संगे परमार्थ जोडे. एखादा म्हटला मी काय करणार म्हणे, आता संसार पण करणार, संसाराची आसक्ती आहे मला आणि परमार्थ पण करणार, तर हे काय घडेल का म्हटले. तुकोबाराय आक्षेपाने विचारलं, संसार बी घडेल आणि परमार्थ घडेल असं काय होईल का म्हटले. तर तुकोबाराय म्हणतात असं होणं शक्य नाही, जाणते नो विचार करा म्हणे, असं होईल का. पुढे सांगतात, उदाहरण देतात, हिंडग्याच्या आळा अवघीच चिपाडे, काय ते गोडे निवडावी. हिंडग्याच्या आळा म्हणजे वैरण जे असते, वैरण म्हणजे खाल्लेली वैरण बैलांनी, किंवा मग वाडे आपल्या इकडं आमच्या इकडे ना हिंडगे म्हणजे ऊसाचे वाडे जे असतात, वरचा भाग त्यामध्ये गोडी नसते, पण तिथं सगळे चिपाट असतात, ते वाडे असतात. आणि त्या ठिकाणी जर एखादा गोडी निवडायला लागला तर कशी गोडी सापडन, ते वाडे शेवटी पांचटच असतात, त्या ठिकाणी गोडी नसते. मग संसार हा पांचट आहे आणि त्यात तुम्ही परमार्थ गोड कसा शोधणार म्हणले. तर पुढे सांगतात तुकोबाराय, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाये. ढेकणाची बाज म्हणजे ढेकण हा एक जीव आहे, एक बारीक कीटक आहे. तो बारीक कीटक असा चावतो, तो चावला ना रक्त पितो माणसाचं आणि फोड येतात लाल लाल बारीकशे. मग तो ढेकणं आहे तो एखाद्या बाजेला झाला, शक्यतो ढेकणं हे लाकडाच्या आश्रयानं राहतात. मग खाटेला किंवा बाजेला ती ढेकणं जर झाले आणि त्या बाजावर जर तुम्ही झोपले तर सुखानं झोप लागेल का हो. तर तुकोबाराय म्हणतात सुखाची झोप त्या ढेकणाच्या बाजेवर होईल का. ही कल्पना करणं म्हणजे तुमच्या वचनाला मूर्खत्व आणण्याप्रमाणे आहे म्हटले. आणि तुमचं जे वचन आहे ते मूर्खाच्या गणतीत गणल्या जाईल म्हटले. तुका म्हणे मध्य सांडवी लंगोटी, सांगितला सिटी विचारत्या. तुकोबाराय म्हणतात की जो मद्यपी आहे तो मद्यपी ना एकदा का दारू पेला
मद्यपीला, मद्याचं प्राशन झालं त्याच्याकडून, तर मग असा जो मद्यपी आहे त्या मद्यप्याची जी लंगोटी म्हणजे कटी पार्श्व आणि कटी भाग झाकण्याचं जे वस्त्र आहे लंगोटी, ती लंगोटी तो सांडून देतो. म्हणजे तो नागडा आहे की वस्त्रहीन आहे की वस्त्र घालून आहे त्याचं लक्षात नसतं त्या मद्याच्या नशामुळे. आणि असा जो आहे त्याला हा जर विचार तुम्ही सांगितला तर तो कसा गणतो, तर एक त्यांनी या ठिकाणी व्यावहारिक भाषेतला एक गलिच्छ शब्द वापरलेला आहे. गलिच्छ शब्द आपण म्हणणे, त्या लोकांना ते शब्द वापरताना काही वाटत नाही. तुकोबारायांना तो शब्द द्यावा लागला कारण तुम्हाला समजावं म्हणून द्यावा लागला. तर ते तुकोबाराय म्हणतात की तो शेवटी जो त्याला जर हा विचार सांगितला ना, तो कसा जुमानतो, तर गावाकडे ते एक शिवे आहे त्याला तुच्छ समजतो, असा हात करून सांगतो तो, असा हात करून. आणि अशा प्रकारचं ते सांगणं जे आहे त्याचं ते शेवटी तुकोबाराय म्हणतात तो तसा समजतो, मग त्याला हा विचार सांगणं चुकीचं आहे. म्हणून संसार संगी परमार्थ जोडत नाही. जे चांगले आहेत ना त्यांनी एवढं लक्षात ठेवा, जाणतेंनो तुम्ही लक्षात ठेवा. भगवान श्री ज्ञानोबारायांच्या असीम कृपेने माझ्याकडून ही काही घडलेली वाक्पुष्प सेवा आहे ती मी ज्ञानोबाराय गुरुवर्य आणि तुकोबाराय यांच्या चरणी समर्पित करतो. माझ्याकडून जर काही न्यून राहिला असेल, न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुम्हाते विणित असो. मी कोणी असा एक वक्ता नाही आहे विशेष, परंतु आलेली सेवा करायची. जसं बाबा म्हणतात की सवासनी बाईंनी कुंकवाला नाही म्हणायचं नाही, तसं आम्ही आता सवासीन आहोत म्हटल्यावर कुंकवाला नाही म्हणायचं नाही. बाबांच्या आज्ञेने ही माझ्याकडे सेवा आली आणि मी ती केली. तुम्ही सर्वजणांनी ही मजपामराची सेवा गोड करून घ्या. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.